राम हरे 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 जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो सागरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा भक्तसुहृदाचे जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी भक्तसुहृदाचे जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्वस्वादे आकर बापर कुमा देवी वर बापर कुमा देवी वर बापर कुमा देवी वर देवी वर बापर कुमा देवी वर बापर कुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरी जय राम कृष्ण जय राम हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम अपुला तो एक देव करुणे 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 विना जीवा सुख नोहे विना जीवा सुख नोहे विना जीवा सुख नोहे रति माई के दुखाचे जन 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 आदि अंत्य अवसान नाही आदि अंत्य अवसान नाही आदि अंत्य अवसान अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया लावी मना पिसे गोविंदा लावी मना पिसे गोविंदाची लावी मना पिसे गोविंदाची तुका म्हणे कामरणची तुका म्हणे कामरणेची तुका म्हणे कामरणेची म्हणे कामरणेची सरी उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे हे रति माई के दुखाचे जन हे रति माई के दुखाचे जन हे रति माई के दुखाचे जन रति माई के दुखाचे जन नाही आदि अंत्य अवसान नाही आदि अंत्य अवसान नाही आदि अंत्य अवसान विठोबार कुमाई बार कुमाई विठोबार कुमार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई
हॅलो हॅलो हरिया पुला तो ये पुला तो ये देव करून घ्यावा देव करून घ्यावा पुला तो ये देव करोनी घ्यावा देव करोनी घ्यावा देव करोनी घ्यावा आपुला तो एक 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 देव करून घ्यावा देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक आपुला तो एक देव करोनी घ्यावा देव करोनी घ्यावा 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 आपुला तो एक तीन वीन जीवा सुख नोए तीन वीन जीवा सुख नोए ये रती माई ये रती माई दुःखाची जने ये रती माई दुःखाची जने तेरा नवीन जीवा सुख नो हे तीन विन जीवा सुख नो हे ये रती माई ये रती माई दुःखाची जनिती दुःखाची जनिती 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 हे रती माई गे नाही आदी आदी अवसानी अवसानी नाही आदी अंगी नाही आदी आदी अवसानी
ऐकू दे थोडं आवाज दे बाबा आवाज दे नाही आदी नाही आदी अंती अवसानी नाही आदी अंती नाही आदी नाही नाही आदी नाही आदी नाही आदी अंती अवसानी नाही आदी अंती अवसानी रती माई गे रती माई गे दुःखाची जनीती दुःखाची जनीती रती माई गे रती विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय शिवाजी महाराज संभाजी महाराज बोलो रे भाई साहब संतना की जय विठ्ठल 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 सुरुवातीलाच एकदा आमच्या सगळ्या स्वरगंधर्वांसाठी आणि आमच्या ताल आणि टाळ महर्षींसाठी ही एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे एरती माईक दुःखाची नती नाही अद्यंती अवसान अविनाश करे आपुली आईसे लावे मना पिसे गोविंदाचे एरती माईक दुःखाची नती नाही अद्यंती अवसान तुका म्हणे का मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे एरती माईक दुःखाची नती नाही अद्यंती अवसान विठ्ठल 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 नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार मादा रुक्मिणी पांडुरंग कारू प्रथम नमन पांडुरंग कारू प्रथम नमन पांडुरंग कारू प्रथम नमन
नाथा मुकुटे झळाळी कारण्य सिंधू भव दुःखहारी तुझ बिन शंभो मद कोण तारी दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता विठ्ठल आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे हे रती माईक दुःखाची नती नाही अद्यांती अवसान प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबाप अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी त्यांनी गाथा या प्रकरणातून 5वा वेद निर्माण केला महाराज आणखी सोपं करून सांगायचं म्हटलं तर नारळाला डोळे आहेत पण त्या डोळ्यांनी ते कधी पाहू शकत नाही सुईला नाक आहे पण त्या नाकानं ते कधी गंध घेऊ शकत नाही कपाला कान आहे पण त्या कानांनी ते कधी ऐकू शकत नाही बाटलीला तोंड आहे पण त्या तोंडानंही ते कधी बोलू शकत नाही महाराज कंगव्याला दात आहे पण त्या दातांनी खऱ्या अर्थाने ते काही चावू शकत नाही टेबलाला पाय आहे पण त्या पायांनी ते कधी चालू शकत नाही आणि खुर्चीला हात आहे पण त्या हातांनी ते कोणतं कर्म करू शकत नाही अगदी त्याचप्रमाणे 84 लक्ष योनीमधून या मृत्यू लोकामध्ये या देहाला जे चैतन्य प्राप्त झालेलं आहे ते चैतन्य संसार रूपी मुगजळामध्ये अडकल्यामुळं काय कारण परत्य प्राप्त झालं हेच या मृत्यू लोकात समजलेलं नाही आणि तेच या समजून देण्यासाठी ज्यांनी या मृत्यू लोकामध्ये गाथा स्वरूप 5वा वेद निर्माण केला तर जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्या समोर चिंतनाला आलेला भंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल या भंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करत असताना प्रस्तावना द्यायची तेशी भीमाशंकर सामाजिक संस्था नेरूळ अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर आदरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज घुले व आदरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण तुळशीराम महाराज सरकटे यांच्या प्रेरणेनं सुरू असणारं आणि समस्त खऱ्या अर्थानं ग्रामस्थांच्या अनमोल अशा सहकार्यानं सुरू असणारा हा भव्य दिव्य सोहळा आणि 23व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत म्हणून सुरुवातीलाच एकदा जोरदार कडवून टाळ्या समस्त सोसायटीसाठी वाजवल्या पाहिजेत महाराज कारण 23 वर्षांची अखंड परंपरा म्हणजे साधारणपणे 3 पिढ्यांचा संगम या मातीत दाटलेला आहे कारण ही जी वयस्कर पिढी आहे त्यांच्या घामाचे थेंब या मातीत दडलेले आहेत ही जी मध्यमवर्गीय पिढी आहे आज त्यांच्या आध्यात्मिक विचारांचा गंध खऱ्या अर्थानं पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलेला आहे आणि या ठिकाणी जी तरुणाई उपस्थित आहे आज त्यांच्या खांद्यावर ज्येष्ठांच्या आशीर्वादानं या नामसप्ताची धुरा आहे म्हणून तेवढी सुंदर पंढरी या ठिकाणी अवतीर्ण झालेली आहे आणि ज्येष्ठ मंडळींना सुरुवातीला एक वाक्य सांगून जातो तुम्ही जीवनात कितीही संपत्ती कमवा हवं तर स्विस बँकेत अकाउंट खोला पण उतारवय आलं आणि एकदा पलंगावर हा देह गेला की तुम्हाला येणारा प्रत्येक जण फक्त 2च प्रश्न विचारतो पहिला प्रश्न तुमची तब्येत कशी आहे आणि दुसरा प्रश्न तुमची लेकरं काय करतात त्यामुळे आपापल्या व्यवसायामध्ये आमची लेकरं परिपूर्ण असताना आध्यात्मिक क्षेत्रातही आमची लेकरं पुढे आहे हे नजरेत चमक आणून सांगता यावं एवढं खऱ्या अर्थानं जर आपण साध्य करू शकलो तर मला वाटतं या वास्तव प्रपंचातला तो खऱ्या अर्थानं वास्तव परमार्थ असेल हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आणि आज खऱ्या अर्थानं आपली तरुणाई या नामसप्ताहाच्या निमित्तानं पुढे आहे म्हणून आमच्या ज्येष्ठ मंडळींनी तरुण मंडळींसाठीही एकदा जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं
आज द्वितीय दिवसांची सेवा आणि ज्यांच्या प्रेमातून या ठिकाणी येण्याचा योग आला, आता खऱ्या अर्थानं सगळी मंडळी म्हणजे ज्यांच्या बोट धरून आम्ही खऱ्या अर्थानं ज्ञानानं संपन्न झालो, ती सगळी आदरणीय मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. कारण हा सगळा जुन्नर, आंबेगाव आणि खेड परिसर आहे. आणि आपल्या माणसांमध्ये बोलताना खऱ्या अर्थानं जिभेवर दगड आल्याशिवाय राहत नाही. पण सगळ्यांच्या चरणावर नम्रतापूर्वक या ठिकाणी दंडवत अर्पित करतो. एकदा जोरदार काढून टाळ्या समस्त सोसायटी ग्रामस्थांसाठी ही झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं आदरणीय दादा या ठिकाणी आपण उपस्थित आहात. आता याच मातीची नाळ खऱ्या अर्थानं आत्ता खारघरला आहात. पण पाहिला गेलं तर ही सगळी मंडळी म्हणजे संप्रदायाचं वैभव आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी काय बोलावं हा पहिल्यापासूनचा प्रश्न आहे. कारण ज्यांच्याकडे पाहून आपण घडतो त्यांच्या समोर बोलताना शब्दांची खऱ्या अर्थानं गल्लत, कारण शब्दांना ही वजन असतं आणि ते वजन आपल्या माणसांसमोर पेलवणं कधीतरी अवघड होऊन बसतं. म्हणून आपण सर्वांच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या आवाजाला ध्वनिरूप प्राप्त झालं ते ध्वनिवस्था करणारी मंडळी, दादा आपली सिस्टम अत्यंत गोड आहे. दादांसाठी एकदा जोरदार काढून टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि विशेषतः ते तरुण आहेत आणि तरुण जेव्हा व्यवसायामध्ये येतात तेव्हा पाहिला गेलं त्यांना प्रोत्साहन देण्याचं कार्य आपलं आहे. म्हणून मनपूर्वक आपलेही ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या नामयज्ञ सोहळ्याला साक्षात भगवान परमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त झाला, ती महाराष्ट्रातली सगळी कोहिनूर रत्न. कारण एक वाक्य थोडं जबाबदारीनं बोलेल महाराज. वारकरी संप्रदायाचा ज्यांनी कळस चढवला ते म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. पण त्याच कळसाला मुलामा देण्याचं कार्य जर आजच्या काळात कोण असेल तर आदरणीय ही सगळी मंडळी आहे. या सगळ्यांसाठी एकदा जोरदार काढून टाळ्या. कारण दूरदर्शनवरती जर आपण आजी अतुलचं एखादं गीत ऐकलं तरी घरात आई पप्या कडवा होते, पप्या तोपक. पण त्यामागे त्यांचा रोजचा 18 तासांचा रियाज असतो. माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी आणि धर्मावर संकट आलं तर होता धारकरी. असेल ती चटणी भाकर खातात, आपल्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये राब राबतात. पण जेव्हा नामयज्ञ सोहळ्याला उभे राहतात असा काहीच प्रतिनिधित्व करतात, परमात्म्यालाही तो ऐकावाच लागतो. माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी आणि धर्मावर संकट आलं तर होता धारकरी. दिवसभर आपल्या नोकरी व्यवसायामध्ये काम करून दोघांच्याही हाताला गठ्ठे पडलेले आहे. पण जेव्हा मृदुंगावरती थाप पडते असा काही मृदमणी बाहेर येतो, परमात्म्यालाही तो ऐकावाच लागतो. आपल्याही चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. त्याचप्रमाणे एकदा जोरदार काढून टाळ्या होणच जाऊ द्यात महाराज. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचा मूळ खांब ज्यांच्यामुळे भक्कम आहे त्या आदरणीय आमचे विनेकरी बाबा आपल्याही चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. त्याचप्रमाणे आज खरं तर उपस्थित नाहीत पण आदरणीय आमचे चोपदार बाबा, कारण या व्यासपीठाचा दुसरा मान ज्यांचा आहे ते आदरणीय चोपदार बाबा. कारण लक्षात घ्या महाराज, वारकरी संप्रदाय हा भक्ती आणि शक्तीचा संगम साधणारा संप्रदाय आहे. कारण वारकरी या शब्दाची व्याख्या आहे, रणी धाव घेतासे खडक हस्त, विठोबारी माझी बने टाळ हस्त, अलंकार हे दोन्ही ज्याच्या उशाला, वारकरी म्हणावे अशा वाखराला. म्हणजे तो कीर्तनामध्ये उभा असताना तल्लीनतेने टाळामध्ये मुक्त होतो. पण जर देव देश आणि धर्मावर संकट आलं त्याच टाळांचा शस्त्र म्हणून वापर करतो. असा या मातीत जो वाहक आहे त्या वाघाला वारकरी असं म्हटलं जातं. आणि या भक्तीच्या व्यासपीठाला शक्तीचा संगम देणारे आदरणीय आमचे चोपदार बाबा आमचे समस्त टाळ महर्षी आपल्या सर्वांच्या चरणावर या ठिकाणी दंडवत अर्पित करतो. आणि विश्वासानं बाबा खऱ्या अर्थानं आपल्या प्रेमातून या ठिकाणी येण्याचा योगाला आपल्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. एकदा जोरदार काढून टाळ्या या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत. तुम्ही म्हणाल महाराज आधीच उशीर झालाय आणि तुम्ही बोलायला लागलेले 5 मिनिटं झाले, पण 5 मिनिटापासून तुम्ही आम्हाला टाळ्याच वाजवायला लावल्या. तरी एकदा अपेक्षा आहे महाराज, जोरदार काढून टाळ्या होणच जाऊ द्या. कारण या सगळ्या टाळ्या तुमच्यासाठी आहे महिला वर्ग. कारण संध्याकाळी 7 वाजले आणि आमच्या हातात रिमोट आला आणि आपल्या घरात झी मराठी किंवा सन मराठी सुरू झालं की संध्याकाळी 7 वाजता तू तिथं मी, 7:30ला नको दूर जाऊ बाबा, 8 वाजता लेक माझी लाडकी आणि 8:30ला कन्यादान, हे सगळं उरकून तुम्ही आलात. आपलेही मन व्यक्त करतो आणि माझ्या चिंतन रूपी सेवेकडे प्रस्थान करतो. विठ्ठल अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करत असताना आज जर प्रामुख्याने पाहिलं तर आपल्या सप्ताहाचा द्वितीय दिवस आहे. म्हणजे आपण आपल्या सप्ताहाच्या पूर्वार्धामध्ये आहोत. म्हणून तर सुरुवातीला आज एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाची उकल करताना अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करण्यापूर्वी पहिल्यांदा एक प्रश्न व्यासपीठावर निर्माण होतो आणि त्याचं उत्तरही आपल्याला शोधावं लागेल. पण त्या अगोदर दादा खऱ्या अर्थानं आपलेही मनपूर्वक या ठिकाणी व्यक्त करतो. पाहिला गेला तर प्रश्न असा आहे की 26 वर्षापासून हा नामयज्ञ सोहळा या मातीमध्ये होतो आहे.
इसवी सन 1200च्या कालखंडापासून आपल्याकडे कथा कीर्तन नामयज्ञ सोहळे होत आहेत. मग तरीही या 26व्या वर्षीही खऱ्या अर्थानं समस्त मंडळींनी एकत्र येऊन एवढ्या सुंदर नामयज्ञ सोहळ्याचं आयोजन का केलेलं आहे, किंवा आपल्या या सोसायटीसाठी या सुंदर अशा नामसप्ताहाची खरंच गरज का आहे. लक्षात घ्या महाराज, या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत, पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे. पण जगावं कसं हे मात्र समजलेलं. तुम्ही काही टेन्शन मध्ये का? तुम्ही बोलले तर सूत्र जमेल, बोलावं. कारण सध्या काय झालंय बाबा, महाराज आले 2 तास बोलले नारळ पाकिट, तुम्ही महाप्रसाद घेतला, घरी जाऊन झोपले, दुसऱ्या दिवशी अभंगही लक्षात नाही, महाराजही काय. लक्षात घ्या, नामसंकीर्तन म्हणजे श्रोता आणि भक्तातला संवाद आहे, आणि तो संवाद जेव्हा पूर्णत्वाला जातो तेव्हा नामसंकीर्तनाला कळत चढत असतो, म्हणून बोलावंच लागेल. मग प्रश्न असा आहे की इसवी सन पाहिला गेलं तर 84 लक्ष योनीमधून हा ध्येय आम्हाला मिळाला, पण कळाला जाऊ कमी कळाला दहाची मर्यादा आहे आपल्याला. कळाला नाही, कारण 84 लक्ष योनीमधून कोणती योनी पहा महाराज, प्रत्येक योनी आडवी आहे पण चालायला मात्र सरळ आहे, आणि एवढा एकच सरळ आहे पण चालायला आडवाय. सप्ताह आला तर सप्ताह बंद करतोय. माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं जे कार्य करतं ते म्हणजे नामसंकीर्तन असतं. या पुढे जाऊन सांगू का, एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे, जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा. पण त्याच्या मनात तो गुन्हा करण्याचा विचारच कधी येऊ नये म्हणतो संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. देह हे काळाचे, धन ते मनुष्याचे काय आहे. लक्षात घ्या महाराज, येताना तुम्ही मी काही आणलं मी फार हट्टी आहे बोलत. चला, येताना तुम्ही मी काही आणलं नाही, जाताना काही नेणार नाही. आज आपलं काही आहे हा स्वतः तुमचा आणि माझा भ्रम आहे, पण हेच वाक्य अध्यात्म क्षेत्र आधारे पाहिलं तर येताना घेऊन आलोय तुमचं माझं प्रारब्ध आहे, आज करतोय ते आपलं क्रियामान कर्म आहे, आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे. मग संचिताचं गाठोडं जर आज व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आपली कर्म आपल्याला आदर्शवत करावी लागतील, आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. आणि आज मितीला संस्कार व्यवस्थेचं या सबंध जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठं आदर्श विद्यापीठ जर कोणतं असेल ते म्हणजे नामसंकीर्तन आहे, आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने एवढ्या सुंदर सोहळ्याची आपल्या सगळ्यांनाच गरज. कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग होय अंग हरी रूप. कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग होय अंग हरी रूप, कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय हरी रूप, हरी रूप. एकदा जोरदार कडावून टाळे आमचे सगळे ईश्वर गंधर्व ताल आणि टाळ वर्षांसाठी झाल्या पाहिजेत, आणि ही सप्ताहाला आपल्या सवय लावूनच घ्यायची महाराज. कारण ही सगळी मंडळी म्हणजे आपल्या संप्रदायाचं गोड वैभव आहे. मग एक दिवसीय कार्यक्रम असू द्या किंवा सप्ताह असू द्या, एक फोन केला की ही सगळी मंडळी धावत येतात. याचा अर्थ या सगळ्या मंडळीचं तुमच्यावर नितांत प्रेम आहे. मग त्यांनी कोणतंही प्रमाण घेतल्यानंतर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपलं आहे का खारगरकरांचं आहे?
आपलं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आजच नाही, आजपासून सप्ताहाला एक अखंड सवय लावून घ्यायची. कोणतंही प्रमाण झालं या सगळ्या मंडळींसाठी जोरदार कडावून टाळ्या झाल्याच पाहिजे. लक्षात घ्या महाराज, अध्यात्मशास्त्र आधारे जर पाहिले तर मोक्षाकडे राजमार्ग म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि तरुणाईच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर वैचारिकतेचा आदर्श विद्यापीठ आणि दालन म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि म्हणूनच 26 वर्षानंतरही एवढ्या सुंदर नामसप्ताची गरज आहे. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला लक्षात घ्या महाराज, आता आपल्याकडे वेळ कमी आहे. कमी वेळेत आपल्याला फार पुढे जायचं आहे. माझं बोलण्याचं स्पीड जास्त होत नाही ना, भाषा समजतीये ना, मग चला पुढे. लक्षात घ्या महाराज, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला तो भगवान परमात्मा आपलासा करण्याचा या अभंग आधारे उपदेश करता. पण तुकोबाराय, आम्ही कलियुगातील जडजीव इतके स्वार्थी आहोत, आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. सप्ताला जर जेवण असेल तर आम्ही मांडवात बसायलाही जागा ठेवणार नाही. पण काही कारणास्तव जर सप्ताला जेवण नसेल तर 9 ते 11 आम्ही 50ही राहू की नाही सांगता येणार नाही. आम्ही एवढे स्वार्थी आहोत, आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. मग आजच्या अभंगात तुम्ही आम्हाला उपदेश करताय की तो भगवान परमात्मा या मृत्यू लोकात आपलासा करून घ्या. पण आमचा काही फायदा? तुका बराय सांगता, कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका. मनुष्य जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे. मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काड आणि रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो. कशासाठी? महाराजांना देण्यासाठी. कशासाठी? सुखासाठी. सुखासाठी बंगला बांधला. 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही मुंबई पुण्यात नोकरी केली आणि 58 रिटायर्ड होऊन तुम्ही गावी गेले 5-50 लाख घेऊन. आता प्रत्येक गावागावात एक टोळी आली बाबा. तुमच्याकडे आहे की नाही माहीत नाही, पण कोणी रिटायरमेंट नंतर 5-50 लाख घेऊन गावाला जाऊ द्या, त्याला मोकळं करेपर्यंत ही टोळी सोडित नाही. या रावसाहेब, बसा रावसाहेब, तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही रावसाहेब. फुगला रावसाहेब, मारली कुदळ, गेले 25. 3च वर्ष गेले, तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही रावसाहेब. थोडीशी गरज आहे द्या रावसाहेब. आणखी 3 महिने गेले, मोकळा रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले, 25 लाख पाहुण्या रावळ्यांनी जिरवले, तुम्ही झाले मोकळे. महाराज, हे माझं वाक्य नाही. दारावरच्या कुत्र्याला जर भाकर मिळाली नाही तेही शेजारच्या घरात डोकवल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगतात, जन हे सुखाचे, दिला घेतल्याचे, अंत हे काळीचे. कारण जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे हा समाज तुम्हाला जवळ करणार आहे. ज्या दिवशी तुमच्या जवळचा फायदा संपला, जवळचेही दूर करणारे आजच्या कलियुगातील ही वास्तवता आहे. आता पुढचे 1.5 तास काही प्रश्नांची फक्त मनोमन उत्तर शोधत चला. खऱ्या अर्थानं सुखासाठी घर बांधलं, सुख मिळालं महाराज. सुखासाठी बायको केली, तिथं मिळतच नाही म्हणा. आता पण तुमच्याकडे बरं आहे, जाऊ द्या, मध्यस्थी चांगला होता, मिळाली. 2.5 लाख हॉलला भाडं दिलं, 3.5 लाखाचा डीजे आणला, रात्रभर मित्रांना SMS करून फुलाच्या गाडी सजून जी बायको घरी आणली तीच तुम्हाला मला काय म्हणते. आता आम्ही काय वेगळे का दादा? तुमच्या पुढे आल्यावर बोलतो नाही, सप्त्याला 7 दिवसांनी घरी गेल्यावर सोपं. तीच तुम्हाला मला काय म्हणते. तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला काही कळत तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती. बायकोच्या प्रेमाचा झटका. बरं खरं सांगा महाराज, सुखासाठी बायको केली, सुख मिळालं? उत्तर इथं देऊ नका, 10 नंतर घरी जायचंय. सुखासाठी पप्प्या जन्माला आला, तोच म्हणतो माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच कमवून ठेवलं नाही. सुखासाठी वाद केले, बांधांवरून भांडणं केली. आता ही एक नवीन टोळी गावागावात आली. आपल्याही गावागावांमध्ये आहे की नाही माहित नाही, कारण हा सगळा जुन्नर आंबेगाव खेडचा वर्ग आहे आणि त्याची नाळ ही ग्रामीण भागाशी जोडलेली आहे. आणि आता जर आपण खऱ्या अर्थानं पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये आणि कोरोनानंतर शहरी भागातही रक्ताच्या नात्यांमधला विसंवाद मात्र वेगाने वाढत चाललाय. मला माहित नाही हा विषय या व्यासपीठावर बोलण्याचा आहे किंवा नाही, पण कोणत्याही गावात आणि कोणत्याही सोसायटीत जा महाराज, आज आम्ही सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र यायला तयार आहोत. पण 2 रक्ताचे भाऊ मात्र एका विचाराने एकत्र येत नसतील तर अध्यात्माची मूळ व्याख्या आमच्या अंतकरणात रुजली आहे का, याचा मात्र कुठेतरी विचार करावा लागेल. महाराज, तुम्ही लहान होतात ना, तुम्ही लहान होतात ना. अरे 2 भाऊ जर शाळेत निघाले तर दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर, यावरून 2 भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांना मारत होते, पण वर्गात बसल्यानंतर मांडीला मांडी लावून बसत होते. अरे ते 2 भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना तर आईचं तोंड तुझ्याकडं की आईचं तोंड माझ्याकडं, यावरून एकमेकांशी वाद घालत होते, एकमेकांचे केस ओढत होते, पण पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. तेच रक्ताचे भाऊ आज 1 RK 1 BHK आणि गुंठाभर जमिनीसाठी जर एकमेकांवर कुऱ्हाड घेऊन धावत असतील तर आम्ही अध्यात्मातला कोणता खऱ्या अर्थानं गुरुमंत्र शिकलो, याचा मात्र वास्तवात विचार करावा लागेल. महाराज,
आज या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे की तुम्ही आम्हाला 5-5, 10-10 लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता, पण घरी गेल्यावर जर लक्ष्मणावर केस टाकायचा विचार तुमच्या अंतकरणात उमटत असेल, तेवढ्या गोड सुंदर रामकथा आम्ही शिकलो काय? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. का तर रामायण तुम्ही बारकाईने अभ्यास आहो. रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर मला राम लक्ष्मण राम भरतांमधलं प्रेम दिसतं, आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला संवाद असेल, किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झाले लालसा असेल. लंका सोन्याची होती, महिला मंडळ कशाची? सोन्याची. इथं 1 तोळा घ्यायचं म्हणलं तरी वर्षभर भांडावं लागतंय. ते लंका सोन्याची होती, पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला. सोन्याची लंका मातीमोल झाली, आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षांचा वनवास होता, पण लक्ष्मण आणि भरत भैयासारखा भाऊ सोबतीला होता, म्हणून तर 14 वर्षाच्या वनवासानंतरही प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. चला, आपल्याला 10ची मर्यादा आहे. आपण रामायणामधून आपल्या तालुक्यात आपल्या सोसायटी पर्यंत येऊयात. बांध करून बंगला बांधला, एक तरी माणूस सापडेल? खऱ्या अर्थानं 1 RK 1 BHK वरती वाद घालून त्यानं आपलं जीवन घडवलं, एक तरी माणूस सापडेल? खऱ्या अर्थानं शेती आणि व्यवसाय आणि फ्लॅट यामध्ये वेढलं जाऊन ज्यांनी आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण केलं आणि आपले व्यवसाय घडवले, एक तरी माणूस सापडेल? तुम्ही आजूबाजूला सोसायटीत नीट नजर टाका. ज्यांनी गाड्या घेतल्या, ज्यांनी घऱ्या बांधली, ज्यांनी स्वतःचं आयुष्य आणि मुलांचं शिक्षण पूर्ण केलंय, त्यांनी फुटबॉल बांधावरून कधी वाद घातलेच नाही. आणि ज्यांनी फुटबॉल बांध आणि 1 RK 1 BHK मध्ये वादात गुंतून गेले, त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर वाटोळं केलं, पण त्याचबरोबर आपल्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा नाहक या वादांमध्ये ओढून पुढची एक पिढी बर्बाद केली. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. बरं, या स्वतःच्या निमित्तानं आज तुम्हाला एक जळजळीत वास्तव मी विचारून जातो. आम्ही कितीही भांडणवाद केले आणि कितीही बांधांवरून वाद घातले, तरी मला तुम्हीच उत्तर द्या, तलाठी भाऊसाहेबांच्या कपाटातील सातबारे कधी बदलणार आहेत का? आणि त्यावरच्या खराब्याच्या क्षेत्रात चढउतार होणार आहे का? याचा मात्र विचार करा. अरे, आमच्या हजारो पिढ्या आल्या, त्या बांधांवरती त्या घरात बसल्या, शेवटी त्या घरात आणि त्या बांधावरती विसरून गेल्या, विसर्जन होऊन गेलं. पण आम्ही काय अमरपट्टा घेऊन आलो? एक दिवस जर त्याच मातीत जायचं असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतकरणात निर्माण झाला आहे याचा मात्र विचार करावा लागेल. कारण महाराज, खऱ्या अर्थानं आपल्या माता पित्यांच्या जीवनातली एकच इच्छा असते की जोपर्यंत या देहात प्राण आहे तोपर्यंत एका कपड्यात वापरलेल्या आपल्या लेकरांनी आपल्या घराला मात्र कधी भिंत घालू नये. पण आज कुटुंब व्यवस्थेमध्ये स्वार्थ नावाचं खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर बकासूर एवढा वेगाने वाढू लागलाय की शुल्लक स्वार्थासाठी आज कुटुंबाचे तुकडे होत आहेत. ही सगळ्यात मोठी वास्तवता आहे. आणि आज खऱ्या अर्थानं मुंबईच्या मातीत आहे. पण एक वाक्य बोलून जातो, या कोरोनानंतरच्या काळानंतर मात्र याच नात्यातल्या विदुष्टाला सगळ्यात मोठा कळत चढलाय. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण कुटुंबात आलेला स्वार्थ आज तुमच्या वादाचं कारण ठरतोय, पण त्यामुळे पुढची सुद्धा एक पिढी नाहक या वादात ओढली जाऊन पुढच्या एका पिढीचं मात्र नुकसान होत आहे. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. माझं कीर्तन तुम्हाला आवडलं नाही तर मरेपर्यंत मला पुन्हा इथं बोलू नका. पण आज तुमचा लहान भाऊ म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून विनंती करतो, या फुटभर जमिनीच्या वादांमध्ये आणि 1 RK 1 BHKच्या वादांमध्ये स्वतःच्या आयुष्याची माती करण्यापेक्षा, तोच पैसा वकिलाच्या खिशात भरण्यापेक्षा, तोच पैसा जर मुलांच्या शिक्षणाला यथार्थपणे खर्च झाला तर त्याच बाजूला दुसरा 2 BHK आणि त्या शेताच्या बांधाच्या कडेला दुसरे 2 एकर घेण्याचं सामर्थ्य तुमची मुलं निर्माण करतील. हे सगळ्यात मोठं वास्तव, सगळ्यात मोठं. आणि इथं बसलेल्या आणि ऐकणाऱ्या प्रत्येक तरुण मित्राला हात जोडून एक विनंती करून जातो, महाराज, ही जी वयस्कर पिढी आहे ना, ही फक्त घरात 2 वेळचं आनंदानं जेवायला मिळावं आणि स्वाभिमानानं मरेपर्यंत जगता यावं म्हणून तुम्हाला कधीच काही बोलून दाखवत नाही. पण तुम्ही सगळे झोपल्यानंतर रोज रात्रीच्या 12 वाजता हे डोक्याखालची उशी तोंडात घालतायत आणि अंगावर चादर घेऊन आज हमसून रडतायत का? तुमच्या माझ्या माय बापाचं जीवन कत्र आठवून पहा. अरे, तुमचा माझा हा बाप वयाच्या 20 वर्षापर्यंत आपल्या कुटुंबासाठी जगत राहिला, आपल्या बहिणींच्या लग्नाची कर्ज फेडत राहिला. 21व्या वर्षी त्याचं लग्न झालं, 1 वर्ष त्यानं सुखाचा प्रपंच केला आणि तुमचा माझा जन्म झाला. ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना, त्या दिवसापासून या बाईनं बाई पण सोडून उभ्या आयुष्यासाठी आई पण स्वीकारलं आणि तुमचा माझा बाप तुमच्या माझ्यासाठी जळत राहिला. आणि या सोसायटीच्या पायरीवर त्याला खऱ्या अर्थानं सगळे भिकारी म्हटले, पण तो सगळ्यांना सांगत राहिला, आज लाख मी पैशानं भिकारी असेल पण माझी लेकरं माझे कोहिनूर हिरे. एक दिवस ते माझा काळ बदलल्याशिवाय राहणार नाही. खरं तर वास्तवात जर आम्ही विचार केला, व्यावहारिक दृष्टीनं विचार केला, त्या दोघांचं आयुष्य होतं, दोघांनी एकमेकांसाठी जगायला हवं होतं. पण आपल्या लेकरांच्या प्रेमासाठी एकमेकांसाठी ते कधी जगलेच नाही. उतार वय येईपर्यंत त्यांनी फक्त न फक्त आपल्या लेकरांचा खऱ्या अर्थानं विचार केला. पण आता उतार वय आलं, गुडघ्यांची कुरकुर सुरू झाली,
हातात काठी आली, नजर अंधुक झाली आणि कधीच एकमेकांसाठी नजरलेल्या त्या दोघांना आता मात्र आधारासाठी एकमेकांची गरज वाटू लागली. मात्र त्याच वेळेस काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधांमध्ये दोन रक्ताच्या भावांमध्ये वितुष्ट आलं. जशी आम्ही 7 बाऱ्याची फाळणी केली, जमिनीच्या बांधाची फाळणी केली, 1 BHK फाळणी केली, तशी आज ग्रामीण आणि शहरी भागात आम्ही आम्हाला जन्म देणाऱ्या माय बापांची सुद्धा फाळणी करायला लागलो. आज आई एका भावाकडं आणि वडील एका भावाकडे राहणार असतील आणि तो बाप त्या माऊलीकडे पाहून 3 वर्ष लवकर झुरून मारणार असेल आणि ती माऊली त्या बापाकडे पाहून 2 वर्ष लवकर प्राण सोडणार असेल, तर खऱ्या अर्थानं तुम्ही दर महिन्याला काय पण दर दिवशी जरी आषाढी वारी केली, आम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा मिळेल का, याचा विचार या सप्ताहाच्या निमित्तानं करू शकलो तरी मला वाटतं आपला संबंध सप्ताह सफल झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल. लक्षात घ्या महाराज, महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय फार गोडपणे वर्णन करतात. राजहंसापुढे चाचूचे आरगडे, तोडीचे बी क्षीर निराचे. राजहंस ज्या प्रमाणात दूध आणि पाणी वेगळं करून पितो ना, त्या प्रमाणात प्रत्येक गावागावात आणि प्रत्येक सोसायटीत अशा 2 टोळ्या निर्माण झाल्या. सर, पहिली टोळी महिला मंडळ तुमच्याकडे सोसायटीत आली, जिला मंथरा म्हटलं जातं, मंथरीची टोळी. रामराज्यात एक मंथरा होती, किती? एक. पण एका मंथरेनं एका अयोध्येचं देवाच्या नगरीचं स्मशान केलं. आता प्रत्येक सोसायटीत आणि प्रत्येक फेजला अशा 5-5 मंथरा आहेत की नाही, ज्या तुम्हाला पावला पावलावर भेटतील. तुमच्या सुनेबद्दल, तुमच्या सासूबद्दल तुमच्या मनात विष निर्माण करतील आणि एकदा तुमच्या कुटुंबात वाद निर्माण झाले की सोसायटीच्या गार्डन मध्ये बसून तुमच्या कुळाचा उद्धार करतील. मग अशा मंत्रांचा ऐकून ज्या घरात आपली वंशवेल वाढणारे त्या सासरचा आणि जी सून आपल्याला सगळ्या शेवटी पाणी पाजणारे त्या सुनेचा विचार करायचा की अशा मंत्रांचा ऐकून आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचं. माझ्या बहिणींनो, एवढा विचार या सप्ताहाच्या निमित्तानं करू शकलात तरी तुमच्या घराचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या दिवशी तुमच्या घराचा स्वर्ग होईल त्या दिवशी देहाचं मंदिर होईल आणि ज्या दिवशी देहाचं मंदिर होईल त्या दिवशी पंढरीचा परमात्मा त्या मंदिरामध्ये विराजमान होईल. तेव्हा या प्रपंचाचा तुमच्या जीवनातला परमार्थ साजरा होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि दुसरी टोळी पुरुष मंडळी तुमच्याकडे आली, गावकीन भावकी. ही टोळी तर डबल डेंजर आहे. ही 5 रुपयाच्या कटिंग चहा मध्ये अमृतुल्य आल्यापासून 10 झालाय बाबा तो. आता त्या 10 रुपयाच्या कटिंग चहा मध्ये एकच ठरवते कोणत्या भावांमध्ये भांडणं लावायची. ही टोळी तुम्हाला पावला पावलावर भेटेल, तुमच्या भावंडांबद्दल तुमच्या मनात विष निर्माण करेल आणि एकदा विषाची थिणगी तुमच्या कुटुंबाबद्दल तुमच्या अंतकरणात निर्माण झाली की पहिल्यांदा तुमच्या घराची 2 घरं करण्यासाठी फक्की घेऊन ही टोळी सगळ्यात पुढे असेल. आणि कोर्टात जायचा प्रश्न निर्माण झाला तर वकील पाहून द्यायला ही टोळी सगळ्यात पुढे असेल. पण जेव्हा कोर्टाची पहिली तारीख पडेल ना, तेव्हा सोसायटीच्या आणि गावाच्या कट्ट्यावर बसून तुमच्या कुळाचा आणि कुटुंबाचा उद्धार करणारी सुद्धा हेच कावळे असतील. मग अशा कावळ्यांचं ऐकून आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचं की त्यांना कानापासून दूर ठेवून आपल्या कुटुंबाचा विचार करायचा. एवढा विचार या निमित्तानं, या सप्ताहाच्या निमित्तानं वास्तवात करू शकलो तरी मला वाटतं वास्तवामध्ये आपला सप्ताह खऱ्या अर्थानं सफल होईल आणि ते आपल्या आध्यात्मिक जीवनातलं यश असेल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल. लक्षात घ्या महाराज. आता माझ्या बहिणी तुम्हाला एक गोष्ट विचारून जातो. आता तुम्हाला भाऊ आहेत ना, विचारावं लागते हल्ली, कारण आता आपल्याही परिसरात लाखाच्या पुढे गुंठा गेलाय. सर, भाऊ आहेत ना, त्या भावाला तुम्ही भेटायला मागच्या महिन्यात दिवाळीला गेला होतात ना, त्या भावाला भाऊबीजेला ओवाळताना तुम्ही सांगत होतात, अरे सण आहे आज वर्षाचा, आहे भाऊबीजेचा, नेत्रांच्या निरंजनानं भावास ओवळण्याचा. जसा कृष्ण आहे द्रौपदीस तसा लाभलासी तू मला, ओ वाळते भाऊराया, औक्ष माझे लाभो तुला. कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे तर बहीण म्हणजे भक्ती आहे. भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे तर बहीण म्हणजे मातृत्व आहे. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी मातेकडे पाहून समजतं. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय आणि मुक्ताईंकडे पाहून समजतं. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला शिवचरित्राचं पाणनपाण शिकवतं. पण जी बहीण रक्षाबंधनाने भाऊबीजेला आपल्या भावासाठी राखी आणि रुमाल घेऊन जात होती, हळूहळू फ्लॅटही आता कोटीच्या पुढे गेले आणि पाहता पाहता गावाकडची जमीनही लाखाच्या पुढे गुंठ्यात गेली. म्हणून तीच बहीण रुमाल आणि राखी सोबत आता जर 500 रुपयाचा स्टॅम्प घेऊन आपल्या भावाकडे जात असेल तर माझ्या बहिणीने तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यात कितीही गुरुवार केले तरी तुम्हाला स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का, याचाही या निमित्तानं मात्र नक्की विचार करून जा. कारण तुम्ही बदललेलं खऱ्या अर्थानं आज आपलं गाव, आपला तालुका पाहताय. तुम्ही बदललेलं खऱ्या अर्थानं आज या सोसायटीतलं आर्थिक राजकारण पाहताय. पण ज्या दिवशी तुमचं लग्न झालं ना, तो भूतकाळ आजही तुमच्या माहेरचा आठवून पहा.
तुमच्या वडिलांच्या खिशात रुपया सुद्धा नव्हता हो, पण तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाने सांगितलं, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी करू, पण माझी ताई सुखी राहिली पाहिजे. माझ्या बहिणीनं एवढाच आधार तुमच्या शेतकरी वडिलांना मिळाला आणि तुमचे वडील घरात धावत आले. त्यांनी पाहुण्यांकडे पाहिलं आणि सांगितलं, पाहुणं अहो पाहता काय, थोडा सुपारी. माझ्या बहिणींना आजही आठवा, खऱ्या अर्थानं तुमच्या शेतकरी भावानं पाहता पाहता 10वीला असणाऱ्या भावानं शिकताना काम करून तुमच्या लग्नाचे हप्ते फेडायला सुरुवात केली. 2च हप्ते फक्त गेले नाही तर तुमच्या बाळतपणाचा लाख रुपये खर्च तुमच्या भावाच्या अंगावर पडला. माझ्या बहिणींना डोळे मिटून फक्त 1 मिनिट भूतकाळ आठवा. अरे त्याचं लग्न होईपर्यंत तो फक्त आणि फक्त तुमच्या लग्नाचं कर्जच फेडत होता. पण तोच भाऊ आज गुंठाभर जमिनीला बाजारभाव मिळू लागला आणि 1 BHK कुठेतरी कोटीच्या पुढे गेला. म्हणून आम्हाला रशनात पारखा होऊन तुटपुंजा नोटांसाठी आणि गुंठाभर जमिनीसाठी जर आम्ही कायमचा त्याला दूर करत असू तर आम्हाला या मार्गशीर्षचे किती उपवास झाले, स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का, एवढा विचार मात्र नक्की करून जा. कारण या जगाच्या पाठीवर प्रत्येक नातं एका पिढीपर्यंत सम्यक असतं. पण लक्षात ठेवा, शास्त्रही सांगतं या जगाच्या पाठीवर बहीण भावाचं नातं मात्र पुढच्या 3 पिढ्यांपर्यंत सम्यक असतं. कारण तुमच्या लेकीचं ज्या दिवशी लग्न झालं ना, तुमची लेक तुमच्या गळ्यात पडून जेवढी रडली नाही, तिच्या वडिलांच्या गळ्यात पडून जेवढी रडली नाही, तेवढी मामाच्या कुशीत गेल्यानंतर हमसून हमसून रडली. कारण मामा हा तिचा फक्त मामा नव्हता, तर येणाऱ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये तिच्या जीवनातला तिचा हक्काचा मित्र होता. पण तोच हक्काचा मित्र गुंठाभर जमीन आणि तुटपुंच्या नोटांसाठी कायमचा आम्ही पारखा करत असू, स्वार्थाच्या वाळवटामध्ये जर आम्ही ते नातं उद्ध्वस्त करत असू तर आम्हाला स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का, एवढा विचार या निमित्तानं करून जा. परमात्म्याचा आशीर्वाद लाभल्याशिवाय राहणार नाही, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठ्ठल लक्षात घ्या, महाराज मूळ मुद्द्यावर येतो. आता सुखासाठी घर बांधलं, घर तुम्ही तुमच्यासाठी घेतलं का मुलासाठी घेतलं? तुम्ही टेन्शन मध्ये येत का, काही थंडी वाजतीये का? मग बोल, चला मला सांगा, तुम्ही फ्लॅट घेतलाय मुलासाठी की तुमच्यासाठी? मुलांसाठी. कारण ज्या दिवशी तुम्ही फ्लॅट घ्यायचा विचार केला ना, त्या दिवशी या भागामध्ये रेट होते जवळजवळ 1100 रुपये स्क्वेअर फूट आणि जेव्हा तुम्ही घेतला तेव्हा 58,800 रुपये स्क्वेअर फूट. बरोबर? म्हणजे तुमच्या आयुष्यातली जवळपास 30 वर्ष तुम्ही फक्त पप्यासाठी 1 BHK फ्लॅट घेण्यासाठी घालवलीत. बरोबर? मग जर खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्यातली मौल्यवान 30 वर्ष तुम्ही फक्त तुमच्या मुलाच्या एका फ्लॅटसाठी दिलीत तर तुम्ही गेल्यावर तुमचा लाडका बाबा म्हणेल का, आपल्या वडिलांनी अख्खं आयुष्य फक्त या फ्लॅटसाठी आपल्यासाठी दिलंय, मग त्यांना शेवटच्या अंघोळ आपण आपल्या बेडरूम मध्ये घालू, नंतर आपली लाडकी बायकोला आधी पुसून घेऊ. तुम्ही घर लाखाचं काय पण कोटीचं जरी घेतलं, एकदा आंघोळीला तुटक्या खाटेवर हा देह घराच्या बाहेर निघाला की त्या घराशी आपला कायमचा संबंध संपला. मग सुखासाठी घर घेतलं पण सुख वास्तवात मिळालं महाराज. आता सुखासाठी बायको केली, बायको आपली कुठपर्यंत आहे? 6 पत्राखाली अग्निडाग देईपर्यंत बायको आपली. आता एखादी ताई म्हटली, महाराज असं व्यासपीठावर का बोलले, तर पुरावा म्हणून फक्त आपल्या सोसायटीत एकच करा दादा, 1 महिन्यासाठी सती प्रथा परत चालू करून पहा. दूध का दूध पाणी का. आता सुखासाठी पप्या जन्माला महिला मंडळ, पप्या आपला कुठपर्यंत आहे? जोपर्यंत पप्याच्या डोक्यावर पिवळ्या तांदळाचा मार पडत नाही आणि नवीन आलेली गुड्डी जोपर्यंत पहिल्या श्रावण पाठीला जात नाही आणि पहिल्या श्रावण पाठीच्या आणलेल्या गोड पोळ्या जोपर्यंत सगळ्या आपल्या भीमाशंकर सोसायटीत वाटल्या जात नाहीत तोपर्यंत पप्या आपला आहे. पण एकदा खऱ्या अर्थानं पहिल्या श्रावण पाठीच्या गोड पोळ्या सगळ्या आपल्या सोसायटीत वाटल्या, तिथून पुढे महिला मंडळ पप्या आपला राहत. तुम्ही म्हणता, मी म्हणत, सुखासाठी बांध कोरले, सुखासाठी फ्लॅटवरून आम्ही वाद घातले, आयुष्यभर खऱ्या अर्थानं त्या वादांची पाळमुळं कोर्टाच्या पायरीपर्यंत ठेवली, पण तेही आपले किती दिवस येतो. एकदा आपली दशक्रिया झाली आणि आपल्या तेरवीचं गोड जेवण सोसायटीनं जेवलं की 14व्या दिवशी तुमचा लाडका पप्या तुमच्या मृत्यू दाखला घेऊन महानगरपालिकेत गेल्याशिवाय राहत नाही. आणि तो महानगरपालिकेत गेला आणि तिथं खऱ्या अर्थानं तुमच्या मृत्यू दाखला त्यांनी तपासला की 7 बाऱ्यावर तुमच्या नावाला तिथं कंस केल्याशिवाय राहत. मग ज्या खऱ्या अर्थानं वादांमध्ये आम्ही आमचं अख्खं आयुष्य घालवलं, तो वादन तो फ्लॅटही आमचा किती दिवस आहे? मोजून 14 दिवस आहे. म्हणजे आज ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत, कसाही करा तो शेवटी नश्वरच आहे. पण इथून पुढे या देहातील चैतन्याला 84 लक्ष योनीचा जो प्रवास पार करायचा आहे तो टाळून या देहातील चैतन्याला जर मूळ विसावा प्राप्त या नश्वर देहाला करायचा असेल, त्या नश्वर देहाला एकमेव साध्य आणि एकमेव साधन या मृत्यूलोकात आहे आणि तो म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि या नश्वर देहानं तो परमात्मा ईश्वर या मृत्यूलोकात आपलासा केला. तो बराच सांगतात अंतपार सुखाची प्राप्ती आहे.
अभंगाचं प्रथम चरण. आपुला तो एका देवा करून घ्यावा, 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 आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, हे आपुला तो एक देव करून घ्यावा, 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 आपुला तो एक देव करून घ्यावा. त्याने विना जीवा सुख नाही, त्याने विना जीवा सुख नाही, त्याने विना जीवा सुख नाही, त्याने विना जीवा सुख नाही. रती माई के दुखाचे जनाती, 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 रती माई के दुखाची जनिती, रती माई के दुखाची जनिती, रती माई के दुखाची जनिती, रती माई के दुखाची देव करुणी घ्यावा, त्याने विना जीवा सुख नाही, त्याने विना जीवा सुख नाही, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, त्याने विना जीवा सुख नाही, त्याने विना जीवा सुख नाही, सुख नाही. एकदा जोरदार कणावून टाळ्या म्हणजे सगळे ईश्वर गांधर्व ताल आणि टाळ मोर्शींसाठी झाल्या पाहिजेत. आता खऱ्या अर्थानं लक्षात घ्या महाराज, ज्या प्रपंचात आज आम्ही वास्तवात तल्लीन आहोत, कसाही करा शेवटी नश्वरच आहे. पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा जो प्रवास आहे तो टाळून या देहातील चैतन्याला मूळ विसावा जर प्राप्त करायचा असेल, त्या नश्वर देहाला एकमेव साध्य आणि साधन तो म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि या नश्वर देहानं तो परमात्मा ईश्वर आपलासा केला तर तुक बरा या भंगा सांगतात की अंतपार सुखाची प्राप्ती आहे. प्रथम चरणापर्यंत कुणाला काही शंका, यावर उद्या सोसायटीत चर्चा नको, भले आज 11 वाजू द्या. निघायचं पुढं, निघायचं पुढं. चला मग जे सुख परमात्म्याच्या नामात आहे, जे सुख परमात्म्याच्या चरणात आहे. पण खरं सांगा महाराज, तुम्ही मी एवढे सोपे आहोत का? जे सुख परमात्म्याच्या नामात आणि चरणात आहे, वास्तवात जर विचार केला ते सुख तुम्ही मी आज प्रपंचामध्ये शोधतोय, बरोबर ना? आणि आपला प्रपंच कसा आहे? सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. हे दुःख बांधवडे आहे हा संसार, दुःख बांधवडे आहे हा संसार, सुखाचा विचार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडे आहे हा संसार, दुःख बांधवडे आहे हा संसार, सुखाचा विचार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे.
त्रास होईल. मागे काय झालं, एकदा जोरदार गरावंटाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. कारण सायकोलॉजी असं सांगते, बसल्या जागेवर जर कोणती गोष्ट आम्ही 21 वेळा केली तर मरेपर्यंत व्यक्ती ती गोष्ट विसरत आपण 16 पर्यंत आलो. त्यामुळे थोडं पुढं जाऊयात. मग लक्षात घ्या महाराज, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, दुःख प्रपंच दुःखमूळ आहे, दुःख देणारा आहे. म्हणून तर याही पुढे जाऊन महाराजांनी सांगितलंय, संसाराच्या नावे घालून या शून्य, आम्ही प्रपंचाला मुठमाती दिली. मग तुकोबाराय आज या नेरूळ सेक्टर 9च्या मातेमधून आम्हा अल्पज्ञानी साधकांच्या अंतकरणामध्ये या प्रमाणाधारे एक प्रश्न असाही निर्माण होतो की महाराज, तुम्ही म्हणताय प्रपंच दुःखमूळ आहे, तुम्ही म्हणताय प्रपंच दुःख देणारा आहे, पण जेव्हा जेव्हा मी संत चरित्राचा अभ्यास करतो त्यावेळेस आम्हाला असं जाणवतं की तुमच्याच आदी संतांनी या मृत्यू लोकामध्ये अवतार कार्य केल्यानंतर तो प्रपंच या मृत्यू लोकात केलेला आहे. मग तुमचं हे बोलणं इथं उपरोधिक होणार नाही का? तुमचं हे बोलणं इथं दुटप्पीपणाचं होणार नाही का? लक्षात घ्या महाराज, याला उत्तर देताना तुकोबाराय शास्त्राचा आधार घेतात. कारण शास्त्रा आधारे या मृत्यू लोकामध्ये प्रपंचाचेही 2 प्रकार पडतात. प्रपंचाच्या मुळी असे 2 अंग, एक सकाम दुजा निष्काम. प्रपंचाचेही 2 प्रकार आहेत, एक म्हणजे सकाम प्रपंच आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच. सकाम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच, आणि निष्काम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थाविरहित केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच. आपला प्रपंच, आपला पप्या, आपली गुड्डी आणि आपल्या बायकोच्या पुढे जात नाही. म्हणून 10 किलो गहू आणि 15 किलो तांदूळ रेशन कार्ड सोडून आपलं नाव कुठंच आढळत नाही. पण संतांनी केला, महापुरुषांनी केला, तो जगाचा प्रपंच होता म्हणून त्यांची नाव इतिहासात आहे. अहो प्रपंच केला दामाजी सेठनं म्हणून तर नामदेवरायांसारखा पुत्र घडवला. अहो प्रपंच केला माझे विठ्ठल पंताने रुक्मिणी आईंनी म्हणून ताई वेदांचा ज्ञाता असणारे ज्ञानोबाराय घडले मायबाप. अहो प्रपंच केला माझी कनकाई मौली आणि वल्लोबांनी म्हणून तपासवा वेद निर्माण करणारे तुकोबाराय घडले मायबाप. आणि प्रपंच केला मा साहेब जिजाऊ आणि शहाजीराजांनी म्हणून तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय घडले मायबाप. या महामातांनी, या महापुरुषांनी आपली लेकरं अशी घडवली, त्या लेकरांनी साक्षात समाज घडवला. महिला मंडळ आपली लेकरं, आपली लेकरं. आता लेकरांचं काय घेऊन बसले सर? आईच दर रविवारी ब्युटी पार्लरला आहे, काय गुड्डी कुंजे हरीच्या अपेक्षा करता? बरं आपल्यालाही बोलून काय करायचे दादा? राग येतो तिला. ॲब्रो करते, ॲब्रो. हे ॲब्रो काहून करता सौ? हे घरात घुसताना दरवाजा फटीत अडकत का माहेरा जाताना बच्चा दरवाजात घुसतायत? पण आईच दर रविवारी जर पार्लरला असेल तर गुड्डी कुंजे हरीच्या अपेक्षा काय करता? बरं एखाद ताई म्हटली महाराज व्यासपीठावर असं का बोलले, यावर उद्या चर्चा नको म्हणून घ्या पुरावा. हे तर वडील जे जे करते तया नाम धर्म ठेविती. आज जर तुमचा मुलगा तुम्हाला उलट फिरून बोलत असेल ना, तर माझ्या बहिणीनं कधीतरी त्यानंही त्याच्या आजोबांना तुम्ही उलट फिरून बोलताना नक्कीच ऐकलं असेल. जाऊ द्या महिला वर्ग, मी तुमच्या भावासारखा आहे आणि भाऊ म्हणून पुढच्या 10 मिनिटासाठी विषयांतर करतो. कानाचे पडदे उघडे ठेवून ऐकावं ही मात्र प्रांजळ अपेक्षा आहे. कारण वैदिक काळापासूनचा जर दादा आपण अभ्यास केला तर वैदिक काळापासून विश्वाचं सार सामावलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा. पण आता काळ बदलला महाराज. आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचं आम्हालाच कळलं नाही. आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय. अहो मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. आताची आमची अवस्था काय? मासाहेब जिजाऊंच्या गर्भात जेव्हा शिवबाराजे आकार घेत होते तेव्हा मासाहेब काय करायचे? माझं पोरगं गोरपान जन्माला यावं म्हणून काजू बदाम उघडून पित नव्हत्या. ज्ञानाचं बाळकडं आपल्या राजांना पाजत होत्या, कुळाचा अभिमान बांधवत होत्या. जाऊ द्या महिला वर्ग, तुमचा भाऊ म्हणून एक प्रश्न विचारून जातो. ज्या पुण्य पावन मातीतून तुम्ही आहात म्हणजे साक्षात पुणे हा तुमचा खऱ्या अर्थानं पाहिलं तर जवळजवळ सगळेच पुणे जिल्ह्यातले. मग आज जर तुमचा खऱ्या अर्थानं जन्म किंवा सासर पुणे जिल्ह्यामध्ये आहे तर तुम्हाला असं खरंच वाटत नाही का? आपल्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला आले पाहिजे, आपल्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला आले पाहिजे, आपल्याही पोटी उद्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले जन्माला आले पाहिजे, आपल्याही पोटी उद्याची सावित्री जन्माला आली पाहिजे, आपल्याही पोटी उद्याची खऱ्या अर्थानं रुक्मिणी जन्माला आली पाहिजे, आपल्याही पोटी उद्याची मीरा जन्माला आली पाहिजे, आपल्याही पोटी उद्याची सीता जन्माला आली पाहिजे, आपल्याही पोटी उद्याची रुक्मिणी जन्माला यायला हवी. तुम्ही तर गप्पच झाले. फॅरन लवलीचा जमाना आलाय सर.
आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी. आता एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा चालू आहे. ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादानं तरुण वर्गाचं अत्यंत गोड असं नियोजन आहे. आणि आज योगायोग असा आहे सर, गौतमी पाटीलही आज पनवेलला आहे. आणि तिला जर बातमी कळाली की नेरूळ सेक्टर 9 ला एवढा सुंदर सोहळा होतोय, खऱ्या अर्थाने एवढं गोड नियोजन आहे. आज सप्ताहाचा दुसरा दिवस आहे. संध्याकाळी 8 ते 10 आपली खऱ्या अर्थाने कीर्तनाची वेळ आहे. मग आपण संध्याकाळी 8:45 ला जाता भेट द्यायला जाऊ. आणि एवढीच बातमी सेक्टर 9च्या प्रत्येक घरापर्यंत जाऊन सोसायटीत पोहोचली की आज गौतमी पाटील या ठिकाणी भेट द्यायला येणार आहे. खरं सांगा महाराज, सेक्टर 9चं सोडून द्या, पण नेरूळ मध्ये एक तरी माणूस तिकडे फ्लॅट मध्ये सापडेल का? सगळे कुठं असतील? सगळे कुठं असतील? इथे कोण सायकल, पाऊस जरी असता तरी सगळे कुठं? कोण सायकल व कोण मोटरसायकल व कोण पिकअप मध्ये, कोण रिक्षा मध्ये, कोण आयशर मध्ये, कोण ट्रॅक्टर मध्ये, कोण ट्रॉली मध्ये. काहीच नाही मिळालं, काही जीसीपीच्या फणीवर. सगळे कुठं? सगळे कुठं? पण इथे एकच विचार करा माझ्या बहिणींनो, मी तुमच्या भावासारखा आहे. ज्यावेळी याच अभिनेत्री समोरून येत असेल ना, कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कोणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वासनांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समाजाने त्या नजरेनं पाहावं. आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा. मायबाप, संस्कार सुंदरी बनवा. कारण हे जग तिच्या पाया पडतं. तिला सीता म्हटलं जातं, मीरा म्हटलं जातं, मा साहेब जिजाऊ म्हटलं जातं. तिला अभिनेत्रीच्या नावानं कोणीच ओळखत नाही हो. मग एखादी ताई असंही म्हणेल, महाराज तुम्ही जर असं म्हणताय मग रूपाच्या सौंदर्यतेला काहीच किंमत नाही का? असंही मला म्हणायचं नाही. सोपं करून सांगतो. आता मागे 1.5 वर्षापूर्वी सर जे लॉकडाऊन बाबा झालं, त्या लॉकडाऊन मध्ये पप्पानं 3 वेळा पोलीस स्टेशन केलं, पण गोरीपान बायको घरी घेऊन आला. पप्पानं बायको गोरीपान केली, पण जर तिचा स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? महिला मंडळ, स्वर्ग होईल का नरक? तुम्ही टेन्शन मध्ये इतकं काही काय झालं? तुम्ही घरात भांडताना यांच्यावर जेवढा आवाज चढवताना तेवढा आवाज आज तुमचा धर्म मंडपात राहिला नाही, म्हणून कोणी येऊन तुमच्यावर देव देश आणि धर्मावर टीका करून जात आहे. ज्या दिवशी तुमच्या फ्लॅटच्या आत तुमचा जेवढा आवाज आहे तेवढा या धर्म मंडपात आवाज सुरू होईल, त्या दिवशी तुमच्या देव देश धर्मावर कोणी टीका करायचं धाडच करणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. म्हणून बोलत चला. मला सांगा, आता खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आताचा जो काळ आहे आणि सध्याची जी वास्तव परिस्थिती आहे, मला खरं सांगा, ऐकताय ना? मग मला खरं आता उत्तर द्या. मला खऱ्या अर्थानं जर तुमच्या जीवनामध्ये पाहिलं तर आपल्या मुलीला आपण काय घडवतोय? अंतकरणाला फक्त प्रश्न विचारा. आपल्या मुलीला संस्कार सुंदरी घडवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय का विश्व सुंदरी म्हणून घडवण्यासाठी प्रयत्न करतो? अंतकरणाला एवढा प्रश्न जरी विचारण्याचा प्रयत्न केला ना, तरी खऱ्या अर्थानं आपलं आजचं सेवा सफल झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि बोलण्याचं कारण यासाठी आहे, आज कुटुंब व्यवस्थेला लागलेलं हे सगळ्यात मोठं ग्रहण आहे. मग खऱ्या अर्थानं मुलगी गोरीपान आहे, पण स्वभावानं जर चांगली नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? नरक. आणि भले एखादी रंगाने सावळी मुलगी असू द्या, पण स्वभावानं जर अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? स्वर्ग. कारण गुणांची सौंदर्यता काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होणारी आहे. मग आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्व देतो? माझ्या बहिणींनो, याचा विचार करायला हवा. म्हणून या सप्ताहाच्या निमित्तानं आजपासून मी दिसते कशी यापेक्षा मी वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य करते कशी आणि आपल्या घरात आपल्या सासऱ्यांसोबत राहते कशी, याला तुम्ही आता प्राधान्य देणं काळाची गरज आहे. अहो, आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो. माझ्या बहिणींना आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका. पण आम्ही आमच्या सासऱ्यांसकट घरातल्या किती जणांच्या हृदयात आहोत, याला सगळ्यात मोठी किंमत आहे. आणि एवढे एकच वाक्य जरी तुम्ही आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात, तुमचं मला माहित नाही परमात्म्याच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल. मायबाप, यशस्वी असेल. आता काही दिवसापूर्वी मराठवाड्यात मला एका ताईनं विचारलं होतं, महाराज काय सांगतो सासूत्रांची सेवा करा. माझी सासू एवढी फटकळ आहे, मला प्रत्येक शब्दात टाकून बोलते. आणि सासरे तर एवढे हुशार आहेत, मी घरात असले का म्हणतात, काय चालले बाळा, बरेच ना बाळा, तब्येत कशी बाळा, मी आहे म्हणून हिला सांभाळायचं, ऐकू नको बाळा. पण मी एकदा शेतात काही कामानिमित्त बाहेर पडले का माझ्याच आहेरात आलेल्या सोफा सेटवर ते सासूबाई शेजारी बसले का दिवसभर ते फक्त माझ्याच नावानं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी बोलत असतात. म्हणून महाराज, शेवटी कंटाळून मी या दोघांनाही उचललं आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं. तुम्हीच सांगा मी काय चूक केली? म्हटलं, ताई तुझा अगदी बरोबर आहे,
फक्त माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे. तेच तुझे सासरे. जर तुझे जन्म देणारे जन्माते आई वडील असते आणि तेही स्वभावाने असेच फटकळ असते तर त्यांनाही तू असंच उचलून वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का? त्यानंतर त्या ताईकडे उत्तर नव्हतं, पण त्या क्षणी माझ्या प्रश्नाचं उत्तर मात्र मला मिळालं होतं. माझ्या बहिणींनो, माझं कीर्तन पटलं नाही, हरकत नाही, मरेपर्यंत बोलू नका. पण आज तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून आजच्या कीर्तनातली दुसरी विनंती करून जातो. कारण सध्या लग्न सीजन सुरू होऊन आता 23 दिवस झालेत. तुळशीचं लग्न होऊन आता खऱ्या अर्थानं लग्न सीजन जोरदार चालू आहे. म्हणून हात जोडून तुम्हाला एक विनंती करून जातो. इथून पुढे आपल्या मुलीचं लग्न करताना आजपासून तुमच्या लेकीला कधीच सांगू नका, बाळा तुझं आता घर बदलणार आहे. आजपासून आपल्या लेकीच्या काळजात एकच गोष्ट बिंबवा, बाळा तुझ्या घराबरोबर पहिल्यांदा तुझं मन तुला बदलावं लागणार आहे. कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घरातल्या पुढच्या 7 पिढ्यांचा स्वर्ग करायचा की पुढच्या 7 पिढ्यांची माती करायची, हे फक्त आणि फक्त तुझ्या वागण्या, बोलण्या आणि संस्कारावर अवलंबून असणार आहे. आपली मुलगी शिकली पाहिजे, शिकून डॉक्टर, वकील, इंजिनियर झाली पाहिजे. पण एक दिवसला सासरी जायचंय म्हणून ती संस्कारांना सुद्धा परिपूर्ण झाली पाहिजे. याकडे आई म्हणून आज आम्ही वास्तवात लक्ष देतोय का याचाही विचार बसल्या जागेवर नक्की करा. आता तुम्हालाही भाऊ आहे ना, असं होऊ नये. पण आज कीर्तन संपल्यानंतर तुम्ही घरी जाताना जर तुमच्या भाऊजाईने तुम्हाला फोन करून सांगितलं की आजपासून मी तुमच्या आईला म्हणजे सासूला सांभाळणार नाही, तुम्ही तिची सोय करा. खरं सांगा महिला मंडळ, तुम्ही यांना झोपू द्याल आज रात्रभर? ओ, तिने मला लहानाचं मोठं केलं. हो, तिने मला कष्टानं वाढवलंय. जाता का? अंता त्यालाही बिचाराला 3 देवाला नवस करून मिळाली. निघाला रातच्या 3:30ला. आली उद्याच्या कीर्तनाला सासूबाई इथं. पण इथे एकच विचार करा माझ्या बहिणींनो, जिनं दुसऱ्याच्या बांधावर 40 रुपयानं मजुरी करून तुमचा नवरा घडवलाय आणि ज्यानं खऱ्या अर्थानं दिवस रात्र काबाड कष्ट करून तुमचं आजचं सासर घडवलंय, मग ते सासरे आमचे आई वडील होऊ शकत नाहीत का? याचा मात्र नक्की विचार करा. कारण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या सासऱ्यांमध्ये तुमच्या आई वडील पाहण्याचा प्रयत्न कराल त्या दिवशी तुमच्या घराचा स्वर्ग होईल, देहाचं मंदिर होईल आणि त्या मंदिरामध्ये भोलेनाथ विराजमान होतील. तेव्हा तुमच्या या प्रपंचातला परमार्थ वास्तवा साजरा होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आता सुनबाईला बोलल्यामुळे सासूबाईंचे चेहरे खुलले, पण सासू नावाचा प्राणी एवढा सोपा. आणि भीमाशंकर सोसायटी तिच्या सुनेच मुलाचं लग्न झालं, तिने निम्म्या सोसायटीत भांडण लावून दिली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना. माझी सून नक्षत्र आहे, नक्षत्र. कोरोनाच्या आधी सोसायटीत आलेल्या सगळ्या सुना तिला सांगत, थांब बाई तू 6 महिने, ती तुझीच नक्षत्र बदलीन तेव्हाच तू जागे वैशी. आता आपल्या सोसायटीतली सासू होती, ती म्हणली सुनबाई बाहेर नको पडू, आधीच थंडी 2 दिवसापासून वाढली, तिकडे युक्रेनचं युद्ध चाललंय, इकडे फिलिपाईनचं युद्ध चाललंय, आधीच तुला डोकं नाही, डोक्यात मेंदू नाही आणि एखादा यान इकडे पडलं तर काहीच राहायचं नाही. तो आता आपला सप्ताह चाललाय, उद्या पोळ्यांचा स्वयंपाक करायचा आहे, तू डाळ वाटून घे, मी जरा खऱ्या अर्थानं बाहेर जाऊन येते. आता गेली मार्केटला. आपल्या सोसायटीतली सासू होती, आली 20 मिनिटांनी. तिने फक्त फ्लॅटच्या बाहेरून डोकून पाहिलं, सुनबाई दिसत नव्हती, डाळही दिसत नव्हती, ती घरात नाही घुसली. ती परत निम्या सोसायटीत फिरून आली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना. माझी सून नक्षत्र आहे, नक्षत्र. 20 मिनिटात डाळ वाटली, आली घरी. गुणाची ग माझी सुनबाई, गुणाची, गुणाची. पप्यानं त्रास काढला पण वाया नाही गेला. पण सुनबाई ती डाळ ठेवली कुठं? तशी सुनबाई म्हणली, हाय का सासूबाई, मला वाटलं तुम्ही हुशार असाल, तुम्ही म्हणले डाळ वाटून ये. आता सगळ्या सोसायटीत डाळ वाटून आले, आता कुठं घरात डाळ राहते वय, तेव्हा तुम्ही जाग्यावर आले. बरं तुम्ही सोप्या नाहीत ना. माझं बोलणं आज इथं बसलेल्या एखाद्या सासूबाईला खरंच मनापासून वाईट वाटलं असेल तर मुलगा म्हणून जाताना एक प्रश्न तुम्हाला विचारून जातो. तुमच्या अपेक्षा आहे ना, तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं, आई म्हटलं, पप्याचं लग्न करायचं का आमच्या टोळीत पाठवायचं आहे? मग बोलत चला, आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे. मागच्यांच्या डोक्यात वेगळं चाललंय. आत्या म्हटलं पाहिजे, आत्या, आत्या, आत्या. आता आत्या आली काळजात बसली म्हणजे आई झाली. मग जर तुमची अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे, तर इथं बसलेल्या प्रत्येक सासूबाईनं आणि ऐकणाऱ्या प्रत्येक सासूबाईनं आपल्या काळजावर हात ठेवून परमात्म्याची शपथ घेऊन स्वतःच्या अंतःकरणाला फक्त एकच प्रश्न विचारा. आपली अपेक्षा आहे येणाऱ्या सुनेनं आपल्याला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे. पण आम्ही सुद्धा आज आमच्या घरात आमच्या त्याच सुनेला आपल्या जन्मदात्या मुलीचाच दर्जा दिलाय का? आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही तर आपण लाटणं पळपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवतो. पण सुनेकून चपाचा काठ जरी जाड झाला तर आपण सहज तिच्या आई वडिलांचा उद्धार करतो. आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का?
आपल्या मुलीकडून एखादी चूक झाली तर सोसायटीला तमाशा नको म्हणून फ्लॅटचा दरवाजातून बंद करून असेल तो विषय आपण चार भिंतीच्या आत मिटवतो. पण सुनेकून जर छोटीशी चूक झाली तर आपण गार्डन मध्ये जाऊन आपल्या सुनेचाच खऱ्या अर्थाने नामाचा गजर करतो. मग आपण खरंच आपली मुलगी मानतो का? माझ्या बहिणीनं स्वर्ग नरक पुढे वरती नाही तो. त्याची जीवनात कधी अपेक्षाही धरू नका. स्वर्ग आणि नरक म्हणजे तुमच्या घराची दोन दारं आहेत. ज्या घरात सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे मृत्यू लोकातील स्वर्ग आहे, आणि जिथं सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे मृत्यू लोकातील नरक आहे. महाराज, मी स्वतः सायकोलॉजीचा विद्यार्थी आहे. मग खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सध्या परिस्थिती इतकी टोकाला गेली की आज आम्ही रोज कन्सर्ट करताना 5-5, 6-6 वर्षाची लेकरं पाहतोय. अवघ्या 6-6 वर्षाची लेकरं येतो पण दरवाजात 1-1 तास उभी राहत आहेत. का? माझ्या आईकडे गेलो तर माझ्या आजीला राग येतोय, आणि मी जर आजीच्या मांडीवर बसलो तर माझ्या मम्माला राग येतोय. कारण खऱ्या अर्थानं 3 महिन्यापूर्वी दोघींमध्ये काहीतरी भांडण झालंय म्हणून घरात आई आजी एकमेकींशी बोलत नाही. महाराष्ट्रातल्या 7 वर्षाच्या लेकराची आज वास्तवात विस्तवासारखी ही अवस्था असेल तर तुम्हीच मला उत्तर द्या. इथं उभं राहून मी कोणतं मोक्ष आणि अध्यात्म सांगायचं सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्या बहिणीनं तुमच्या घरातला हा करता माणूस आपल्या शेतामध्ये, व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये आज खऱ्या अर्थाने राब राबतोय. अरे खऱ्या कोरोना आला ना, या कोरोनाच्या काळात काढलेलं फ्लॅटसाठीचं कर्ज फेडायचं कसं या विवेचनेत त्याला 1.5 वर्ष एकही दिवस सुखानं झोप लागली नाही. अरे मला जर कोरोनामुळे काही झालं तर माझं कुटुंब रस्त्यावर येईल म्हणून 1.5 वर्ष तो एकदाही सुखानं झोपला नाही. पण आजपर्यंत त्यानं तुम्हाला कधी बोलून दाखवलं नाही आणि कधी तो बोलून दाखवणारही नाही. पण तोच बिचारा दिवसभराच्या कामाचा सगळा व्याप सांभाळून फक्त समाधानासाठी जेव्हा घराचा उंबरा उलटून आत येतो ना, आणि तो जर आईच्या जवळ जाऊन बसला तर बायको आपल्या मैत्रिणींना फोन करून सांगते, आमचे हे तसे चांगले पण जरा आईचे गुलाम आहेत. आणि तोच बिचारा राबून संध्याकाळी घरी आला आणि तो जर बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आई शेजाऱ्या पादरी सोसायटीत जाऊन सांगते, दुसऱ्याच्या शेतात मी गावी असताना काम करून याला वाढवलं पण काल बायको नाही तर बायकोच्या पदराखाली गेला. शेवटी तुमच्या रोजच्या दोघींच्या या भांडणाला कंटाळून तो म्हणतो, आईचाही पदर नको, बायकोचाही पदर नको, दोस्ती आपली जिंदगी हे चला कट्ट्यावर. आता संध्याकाळी 11:30 पुढे सोसायटीच्या बाहेर कट्ट्यावर काही मॉडेल साधे राहतात का? निम्मे 90 हाणे घे चमचा भर सभी दुखो की एक ही दवा घे चमचा भर. त्यांना घेतली चमचाभर तो आला डुलत घरी. चुकत्या मुलाची तुमच्या घरातलं वातावरण जर सात्विक असेल तर पुढच्या 7 पिढ्या घडतील. पण घरातलं वातावरण जर सात्विक नसेल कितीही प्रयत्न करा पुढच्या 7 पिढ्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणखी सोपं करून सांगतो तर सगळे शेतकरी आहेत. जर आता आपण एखादा डाळिंबाचा वृक्ष लावला आणि जर अवकाळी पावसामुळे त्याचं मूळ सडलं तर तुम्ही कितीही महागडी खतं घाला, कितीही महागडी औषधं फवारा, ते झाड वाढेल का? फुटवा धरेल का? फुलोरा येईल का? डाळिंब मिळेल का? कारण त्याचं काय सडलंय? पुरुष मंडळी काय सडलंय? मूळ. महिला मंडळ काय सडलंय? मग जर त्याचं मूळ सडलं असेल कितीही प्रयत्न करा ते झाड बहरणार नाही. मग तुमच्या संसाराच्या मुळाशी जर संस्कार नावाचं मुळच आज सडलेलं असेल तर आम्ही कितीही प्रयत्न केला आमचा प्रपंच बहरेल का? फुलेल का? तो आनंद देईल का? तो दुःखदायकच असेल. हेच सांगतात तुकोबराय अभंगाच्या 2 चरणात. एरती माई के दुःखाची जनिती, 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 एरती माई के दुःखाची जनिती.
माई के दुःखाची जनेती हे रती 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 माई के दुःखाची जनेती एकदा जोरदार करावून टाळ्या आमचे सगळे ईश्वर गंधर्व ताल आणि टाळ महर्षींसाठी झाल्या पाहिजेत आणि ही सवय आता उद्यापासूनही चिरंतन राहिली पाहिजे. लक्षात घ्या महाराज, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात प्रपंच दुःखमूळ आहे, दुःख देणारा आहे. पण आता खऱ्या अर्थ म्हणून तर येरती माईक दुःखाची नती नाही अध्यंती प्रपंच दुःखमूळ. आता पुरुष मंडळी थोडं बोलाल ना, हा म्हणा नाही म्हणा पण फक्त खरं बोला. प्रपंच दुःखमूळ आहे, प्रपंच दुःखमूळ मागे आहे. लॉक किया जाय नक्की. चला महिला मंडळ, हा म्हणा नाही म्हणा फक्त बोलत चला. प्रपंच दुःखमूळ, प्रपंच दुःखमूळ लॉक किया जाय. ओके. आता मला सांगा याचाच अर्थ प्रपंच दुःखमूळ आहे हे सगळ्यांना मान्य आहे. आता सर बाबा खऱ्या अर्थानं आपण इथं मागे जी जागा पाहिली बरीचशी मोकळी जागा आहे, तिथं विमानाचं लँडिंग झालं तर चालेल ना, काही हरकत नाही. आता जर भगवान विष्णू नवीन कोरं विमान घेऊन या ठिकाणी आले आणि विमानाचं त्या ठिकाणी लँडिंग केलं आणि इकडे पाहिलं, अरे बा 26 वर्षापासून तुम्ही सगळे माझ्या नामाचा गजर करत आहात आणि आज मी तुम्हा सगळ्यांना एवढा प्रसन्न आहे. कोण म्हणताय? भगवान विष्णू. मी तुम्हा सगळ्यांना एवढा प्रसन्न आहे की आज मी तुम्हा सगळ्यांना सदेह वैकुंठाला न्यायला आलोय. कसं? सदेह. फक्त कीर्तन झालं की त्यानंतर सगळ्यांनी येऊन विमानात बसा. आणि आता ज्या धर्ममंडपात आपण आहोत इथं मृत्यू आला तरी चुकूनही खोटं बोलू शकत, आणि चुकून जर इथं आपण खोटं बोलायचा प्रयत्न केला तर 31 डिसेंबर पर्यंतही आपण राहू की नाही सांगता येणार. त्यामुळे चुकूनही इथं खोटा बोलता येणार. मग किती जण विमानात बसायला तयार आहे? बोटवर करा. फक्त परत येणं होणार आणि चुकूनही तर खोटं बोलता येणार. मग किती जण जायला तयार आहेत? बोटवर करा. थांबू लागलं तर 10 मिनिटं आपण. मी ये म्हणून राहिले असं तुम्हाला दिवसातून 3 वेळा रोज म्हणणारी आता बोटवर करायला तयार. याचा अर्थ तो प्रपंच कसाही असू द्या पण वास्तवात तो आम्ही सोडायला तयार. मग या प्रपंचातूनच जर आम्हाला परमार्थ करायचा असेल तर तो तुकोबाराय काही मार्ग नाही का? कारण प्रपंच दुःखमूळ आहे हे आम्हाला समजलंय, पण तो सोडण्याची आमची आता खऱ्या अर्थाने इच्छा, कारण त्या मृगजळामध्ये आम्ही एवढं अडकून गेलोय की आम्हाला प्रपंच फक्त सोडायचं असं आम्ही इथं बसल्यावरच म्हणतोय, पण प्रपंच सुटत नाही. मग प्रपंचातून या मृत्यूलोकात परमार्थ करता येईल का? तुकोबाराय म्हटले ठीक आहे. मग काय करावं लागेल? अविनाश करी आपुलिया इसे लावी मना पिसे. या नासक्या देहाचंही सोनं होईल, पण त्यासाठी या मनाला परमात्म्याच्या नामाचा छंद जोडावा लागेल. कशाला? मनाला. आणि आता मन एवढं सोपं होय. तुम्ही सगळे इथं बसलेत पण सगळे मनाने इथं आहे का? कुणाच्या डोक्यात काय चालू असेल सांगू शकत नाही. तुमच्या डोक्यात वेगळं असेल, तुमच्या डोक्यात वेगळं असेल, तुमच्या डोक्यात वेगळं असेल, तुमच्या डोक्यात वेगळं असेल. काहींच्या डोक्यात एकच टेन्शन चाललंय. आता आम्ही रोज चेहरेच वाचतो. महाराज तुम्ही ज्या व्यासपीठावर उभे आहात या व्यासपीठावरून तुम्ही वेद शास्त्र आणि मंत्र सांगितले पाहिजेत, पण जवळजवळ 1.5 तास आज तुम्ही प्रपंचावर बोललात. उद्या खऱ्या अर्थानं सन्माननीय आयोजक बाबा आपल्या सगळ्यांना कुणी हा प्रश्न पुन्हा विचारू नये म्हणून याचंही उत्तर मी आजच देऊन जातो. अगदी खरं आहे महाराज, ज्या व्यासपीठावर मी उभा आहे या व्यासपीठावरून वेद शास्त्र आणि मंत्र सांगितले पाहिजेत. कारण नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. जन्माजन्मांतरीची पाप जाळण्याचा नामयज्ञ जर कोणता असेल तो म्हणजे नामसंकीर्तन आहे. म्हणून तर यापुढे जाऊन महाराज म्हणतात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे. कारण प्रसन्न मनानं जर ते परमात्म्याचं नाम घेतलं ते परमात्म्याच्या दरबारात पोहोचल्याशिवाय राहत नाही. मग आता खरं सांगा इथं बसलेले असे किती जण आहेत ज्यांना भूत भविष्य आणि वर्तमान कसलीही चिंता नाही, कसलंही टेन्शन नाही, कसलीही काळजी नाही. आता इथून आजपासून 1 महिना लाईट आली नाही तरी ते हसतच राहते सोसायटीच्या बाहेर. किती जण असेल बोटवर करा. याचा अर्थ प्रत्येकाला काहीतरी चिंता आहे, काहीतरी टेन्शन आहे, काहीतरी भीती
आहे. बरं, ही चिंता, ही भीती, हे टेन्शन प्रापंचिक आहे का परमार्थिक आहे? मोठ्यानं प्रापंचिक. मग जर तुमच्या मनातली भीती, चिंता, टेन्शन प्रापंचिक आहे तर विमान तिथं उभं आहे, पण त्यात बसायला आपण तयार. याचा अर्थ प्रपंचातूनच आपल्याला परमार्थ करायचा आहे. आणि प्रपंचातून जर परमार्थ करायचा असेल तर प्रपंचातली वाट पहिल्यांदा सुरळीत करून घ्यावी लागेल. आणखी सोपं करतो. तुमच्या घरात 10 कोटीचा देवारा आहे, त्याला 1.5 कोटीची जडजवाहरे लावलेली आहे. तुम्ही देवपूजेला बसलात आणि तुमच्या बायकोचं सुनेचं भांडण जर सुरू झालं, तुमचं मन देवघरात राहील की भांडणात जाईल? मग जर तुम्ही मनानच देवघरात नाही तर घेतलेलं नाम परमात्म्यापर्यंत पोहोचेल का? आणखी सोपं करतो. तुम्ही मंदिरामध्ये देवपूजा करत आहात आणि मुलगा जर सोसायटीच्या बाहेर दारू पिऊन पडला, तुमचं मन मंदिरात राहील का सोसायटीच्या बाहेर जाईल? मग तुम्ही मनानच देवाजवळ नसाल तर खऱ्या अर्थानं घेतलेलं नाम परमात्म्यापर्यंत पोहोचेल का? आणि ते मन आज खऱ्या अर्थानं प्रापंचिक चिंतांमध्ये ग्रासलं आहे. मग तुम्हीच मला उत्तर द्या, या 1.5 तासातला कोणता शब्द खऱ्या अर्थानं पातळी सोडलेला, फक्त विनोद बुद्धीचा आणि चुकीचा होता? ही तुमच्या माझ्या घरातली आजची वास्तव अवस्था आहे. आणि ही जर बदलली गेली तर घराचं मंदिर झाल्याशिवाय राहणार. मग ज्यांना वाटतं महाराज तुम्ही या 1.5 तासात अत्यंत खरं बोलले, इथं फक्त खोटं बोलायचं, नाही पटलं नाही म्हणायचं, काळजी करायची. पण ज्यांना खरंच वाटतं महाराज तुम्ही योग्य बोला, तर एकदा जोरदार टाळी वाजवा. बस महाराज, आजची सेवा सफल आहे. विठ्ठल विठ्ठल. लक्षात घ्या महाराज, आज आपल्याकडे वेळ कमी आहे, शेवटचे 20 मिनिटांचा अवकाश आहे. आणि आज खऱ्या अर्थाने तर वेळेची मर्यादा पाळणं आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून जाताना फक्त 2 गोष्टी मी बोलून जाणार आहे. आणि पहिली विनंती माझ्या बहिणींना, भावाच्या नात्यानं मी तुम्हाला करून जाणार आहे. कारण आज आमच्या कन्सल्ट ऑफिसमध्ये येणाऱ्या केसेस जेव्हा मी पाहतोय तर आज 80% कुटुंबांमध्ये लहान मुलं हट्टी झाल्याचे प्रकार प्रचंड वेगाने वाढलेत. लहान मुलांमधलं भावनिक व्यक्तिमत्व अधोगतीला जात आहे, ही अनेक घरातल्या समस्या आहेत. आज लहान मुलं प्रचंड जिद्दी झालीत आणि लहान मुलं मोबाईल सोडायला तयार नाहीत. आता खऱ्या अर्थानं तुमची सगळी लहान मुलं मागे बसलीत, त्यामुळे तो विषय मी पुढे घेणार नाही. फक्त एक विनंती करून जातो, त्या सगळ्यावरती जर तुम्हाला उत्तर शोधायचे असेल तर आता तुमच्या मुलांना घरी गेल्यावर एक प्रश्न विचारा. कारण आता प्रत्येक 90% घरात लहान मुलं मोबाईल सोडायला तयार आणि मुलांना मोबाईलचं व्यसन लागलं. आता बच्चे कंपनी आहे का इथे? जेवढे आहेत त्यांनी बोट वर करा. मागचे इकडे. बरं, मला खरं उत्तर द्या. आपली मम्मी आपल्याला रोज सांगते मोबाईल वापरायचा नाही, मोबाईलला हात लावायचा. पण खरं सांगा, रात्री 10 वाजले तरी मम्मी मोबाईल सोडत? पप्पा रोज सांगतात मोबाईल वापरायचा, मोबाईलला हात लावायचा, मोबाईल वाईट गोष्ट. पण रात्री आपल्याला जाग आली तरी पप्पा व्हॉट्सअप बंद करत. मग मुलांना खऱ्या अर्थाने व्यसन लागले का पालकांना लागले? बरं, इथं बसलेल्या सगळ्या मम्मींना एक विनंती आहे, मला खरं सांगा, तुमच्या मुलांना विचारा, जर संध्याकाळी मी मोबाईलला हात लावला नाही तर तू मोबाईल मागशील का? 90% मुलं सांगतील मला मोबाईल नको. बरोबर? मग इथं बसलेली कोणती आई आता शपथ घेईल, महाराज संध्याकाळी फक्त 2 तास 7 ते 9 मी मोबाईलला चुकूनही स्पर्श करणार नाही. तेवढ्या मम्मीनी फक्त बोटवर करा. बरं, मला सांगायचं, जेवढे पालक आहेत, वेळ कमी, चला पुढे. इथं जेवढे पालक आहेत असे किती पालक आहेत मला सांगा. तुमची उद्याची संपत्ती काय? 1.5 लाखाचे अँड्रॉइड मोबाईल तुमच्या खिशात आहेत, पण एक दिवस त्याचा डिस्प्ले मात्र जाणार आहे. पण तुमच्या आयुष्याचा जर डिस्प्ले खऱ्या अर्थानं घडवणारी कोण असतील तर उतारवाय तुमची लेकरं आहेत. मग मला सांगा, आपली लेकरांना घेऊन आता तुमच्या दिवसात 24 तासातले 8 तास 10 तास तुम्ही नोकरी करताय, तुमच्या घरी कमीत कमी तुम्ही 10 तास आहेत. मग असे इथं किती पालक बसलेत? फक्त खरं बोला की जे दिवसातून 1 तास तरी आपल्या मुलांना जवळ घेऊन मोबाईल दूर ठेवून रोज बसतात. त्यांनी बोटवर करा का जे रोजचा 1 तास आपल्या मुलांना कुशीत घेऊन बसतात. आपण मुलांना वेळ द्यायला तयार नाही, म्हणून त्यांचा वेळ जाण्यासाठी त्यांनी हातात मोबाईल घेतलाय आणि आपण म्हणतोय मुलांना मोबाईलचं व्यसन लागलंय. मुलांनी नाही, पहिल्यांदा पालकांनी बदलणं गरजेचं आहे. या निमित्तानं हा विचार करा. आणि आता खऱ्या अर्थाने इथं बसलेल्या सगळ्या सासूबाईंची एक अपेक्षा फक्त सुनबाईंपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. कारण त्यांना आता घरात बोलता येईल, कारण बोलल्यानंतर आपण इकडे राहू की गावी जाऊ ही भीती त्यांच्या अंतःकरणात आहे. म्हणून आज 90% घरांमध्ये सासू बोलण्याचा प्रयत्न करत
पण तिनं जर सुनेच्या हातात मोबाईल पाहिला तिच्या तळपायाच्या मस्तकाला जाते, कारण ती जुन्नर आंबेगावची. फक्त ती बोलून दाखव, कारण तिला माहिती आहे नंतर आपल्याला इष्टीत बसावं. पण प्रत्येक सासूची एकच अपेक्षा आहे, पाया पडते सुनबाई बंद कर तुझी चाल, पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जा. रोज नवीन फॅशन करून नवीन काढतेस फोटो, अगर रडून रडून उपाशी झोपून जातो छोटू. अगं डीपी का फिपी बदलण्याच्या नादात करपून जाते डाळ, पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जा. अगं लगीन झालं आपलं शहाण्यासारखं वागावं, 4 दिवसाचं ग हे सासू तोंड भरून बोलावं. ते मरून गेल्यावर बस वाजवी टाळ, पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जा. रोज एक मेनू बनवते झोपायला वाजवते 12, रोज एक मेनू बनवते झोपायला वाजवते 12. तुमच्या काय आमच्याही घरात तो मेनू आलाय. ते गुगल वरून एक टिप्सून हे टाकणे, दुसरं टिप्सून हे टाकणे, बिचारा नवरा उपाशी मारणे. रोज एक मेनू बनवते झोपायला वाजवते 12. पुलाव असतो ग चांगला पण त्यात दगड आणि गारा, ट्रंग ट्रंग वाजतो फोन, पोरी लक्ष थोडं टाळ, पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जा. मान्य आहे दुनिया चंद्रावर गेली, पण तू आपली मान मर्यादा पाळ, नाही तर पोटातूनच एक दिवस नेट पॅक मारायला सांगेल तुझं बाळ, नेट पॅक मारायला सांगेल तुझं बाळ. महाराज आज तुम्हाला हा विनोद वाटतोय, पण येणारा काळ इतका भयानक असेल, कारण खऱ्या अर्थानं मी तर 2 गोष्टीही सांगून कथा करतो, त्यामुळे 2 गोष्टी सांगून निघून जाऊ शकत होतो. पण महाराज आज व्यासपीठावरून परमात्म्याला साक्षी ठेवून एक गोष्ट सांगतो, आजपर्यंत महाराष्ट्रातल्या कोणत्याच गावात परत तारीख मिळावी म्हणून गेलो नाही, आणि माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत परत तारीख मिळावी म्हणून जाणार नाही. आज खऱ्या अर्थानं वास्तवाचे विस्तवाचे निखारे जर खऱ्या अर्थानं उलगडण्याचा प्रयत्न केला नाही ना, तर येणारा काळ इतका भयानक असणार आहे, त्याचे चटके मात्र तुम्हाला बसणार आहेत. कारण अजून 15 मिनिटानंतर माझं ठरलेलं मानधन आणि नारळ घेऊन मी इथून जाणार आहे. तुमच्या कुटुंबापर्यंत दहाकता आली, त्याची दहाकता माझ्यापर्यंत कधीच पोहोचणार नाही. पण आज जी लोक तुमच्या समोर उभी आहेत, उद्या तुमच्या कुटुंबावर वेळ आल्यावर मात्र तीच गार्डन मध्ये उभी राहून हसायला कामी येतात. म्हणून कुठेतरी वास्तवाचा विचार करावा, म्हणून वास्तवाचे झटके देण्याचा प्रयत्न करतोय. आणि माझ्या बहिणीनं तुमच्या मुलांमध्ये जर खऱ्या अर्थानं तुमची मुलं संस्कारांना घडावी असं वाटत असेल, भावाच्या नात्यानं फक्त जाताना एक विनंती करून जातो. कारण 50 वर्षापूर्वीचा बाबा जर काळ पाहिला, तर 50 वर्षापूर्वीचा काळ म्हणजे खऱ्या अर्थानं दारासमोर चांबड्याची मोठ होती. जोपर्यंत चांबड्याची मोठ होती तोपर्यंत खऱ्या अर्थानं वाहणारा पाणीचा पाठ होता, जोपर्यंत पाठ होता तोपर्यंत नाडा होता. कालांतरानं तिथं पत्र्याची मोठ आली, पत्राच्या मोठीलाही बोरवेलचा पर्याय निर्माण झाला, आणि हळूहळू मोठ मात्र बाजूला पडली. जशी मोठ बाजूला गेली तर दारासमोरचा शेतीतला पाठ बाजूला पडला, तसा पाठ बाजूला गेला तसा हळूहळू नाडाही आपण विसरून गेलो. 80च्या दशकापर्यंत खऱ्या अर्थानं लाकडी खटरगाडी दारासमोर होती. अरे बैलांना एकदा झुकली की येणाऱ्या घुगरांचा आवाज मात्र कानापर्यंत पोचत होता. 80च्या दशकामध्ये एक चांबड्याची पेटी होती, त्या पेटीमध्ये रेडिओ होता. रेडिओ ऐकण्यात आमचे आजोबा खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य खऱ्या अर्थानं घालवत होते. कालांतरानं पाहायला गेलं तर दूरचित्रवाणी आली आणि रेडिओ कुठेतरी बाजूला पडला. 85-90च्या दशकापर्यंत आजी मात्र घरात जात्यावरती दळण दळत होती. तिच्या ओवीच्या आवाजानं गावभर खऱ्या अर्थानं गावाला शोभा होती. कालांतरानं काळ बदलला, गावापर्यंत चक्की पोचली, आणि नंतर कोहिनूरची क्रांती घराघरापर्यंत चक्कीच्या रूपानं आली, आणि तोही आवाज कुठेतरी बाजूला पडला. 95-96चा कालखंड पाहिला तर घंटी वाजवत एक टपाल घेऊन खऱ्या अर्थानं पोस्टमन दारापर्यंत यायचा. घराच्या बाहेर एक तार लावलेली असायची, त्या तारेवरती तर पत्र अडकून निघून जायचा. घरातले एकत्र यायचे, तार वाचत बसायचे. पाहता पाहता जर 2000 पर्यंतच्या अलीकडचा काळ पाहिला तर खऱ्या अर्थानं मुंबईतून निघाल्यानंतर एसटीच्या लाल डब्यामध्ये त्या खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर कुडतोडलेल्या शिट्यावरती बसल्यानंतर गावचे वेध लागायचे. कारण गावातल्या चिनामातीने सारवलेल्या भिंतीचा वासही नेरूळ मधून निघाल्यानंतर कानापर्यंत असायचा. पण पाहता पाहता मार्बल नावाचा पर्याय आला, आणि आमची घरं मात्र फ्लॅट आणि खऱ्या अर्थानं बंगलोरच्या रूपानं बदलून गेली. काळानुसार प्रत्येक गोष्ट बदलली, कारण पर्याय निर्माण झाला. पण गेल्या 10 वर्षाचा जर आपण बाबा बारकाईने अभ्यास केला सर, तर या 10 वर्षामध्ये एक गोष्ट मात्र प्रकर्षानं बदलली, आणि तीच मात्र आज तुमच्या माझ्या घरात अधोगतीला कारण ठरतीये. आणि ती गोष्ट म्हणजे तुमच्या माझ्या घरातल्या आजी आजोबांचं वास्तवातलं स्थान. तर हात जोडून माझ्या बहिणींना एक विनंती मात्र करून जातो, एक वेळ तुमच्या सासऱ्यांना तुम्ही उपाशी ठेवलं तरी चालेल, पण हात जोडून मात्र भावाच्या नात्याने विनंती करतो, त्यांना त्यांच्या नातवंडांपासून तुमच्या वादात कधी दूर करू नका. कारण 70% कुटुंबात सासूच आणि सुनेचं झालेल्या भांडणामुळं नातवंड नाहक खऱ्या अर्थानं त्या आजी आजोबांपासून दूर जात आहेत.
वास्तवता आहे. म्हणून माझ्या बहिणींनो, भावाच्या नात्याने विनंती करतो, खऱ्या अर्थाने जर इथून पुढच्या काळात तुमच्या वादांचे पडसाद नातवंडांच्या आणि आजी आजोबांच्या नात्यावर पडू देऊ नका. कारण आजी या शब्दाचा अर्थ आहे तोपर्यंत कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारी, आणि जी म्हणजे जिच्यामुळे घराला ममत्वाचा कळस आहे. आणि आजोबा या शब्दाचा अर्थ म्हणजे आहे तोपर्यंत कुटुंबाला बांधून ठेवणारा, जोपर्यंत या देहात प्राण आहे आपल्या नातवंडांसाठी जगणारा. आणि बा म्हणजे कितीही गुडघे दुखत असू द्या तरी नातवंडांच्या आनंदासाठी पुन्हा एकदा बालपण जगणारा. पण खऱ्या अर्थानं आधीच आजी आजोबांच्या जीवनात, कारण आजी आजोबांचे डोळे मिटण्यापूर्वी त्यांच्या जीवनातला श्रीहरी विठ्ठल जर कोण असेल ती म्हणजे त्यांची नातवंड आहे. आणि नातवंडांनी या जगात डोळे उघडल्यानंतर त्यांच्या हक्काचा मित्र जर कोण असेल ते म्हणजे त्यांच्या आजी आजोबा आहेत. माझ्या बहिणीनं, तुमच्या लेकराला एखादी भाजी आवडली नाही, तुम्ही 2 फटके देऊन डोळे मोठे करून ती भाजी त्याला खायला लावता. पण त्या घरात जर आजी आजोबा असतील ना, तर आजोबा कधी त्या लेकराला मांडीवर घेतील, एखादी चिव काऊची गोष्ट सांगतील, आणि नकळत ती गोष्ट ऐकताना आजी नकळत ती भाजी कधी तिच्या मुखात न आवडणारी भरवेल सांगता येणार नाही. पण गेल्या 5-10 वर्षापासून आम्हाला लाखाची पॅकेज आली, आणि आमच्या घरात प्रावेसी नावाच्या शब्दानं आता मात्र खऱ्या अर्थानं कळस गाठला. आणि म्हणून नकळतपणे घरातल्या आजी आजोबाचं स्थान मात्र कोपऱ्यात गेलं. आज तुम्ही जर UK सारख्या फॉरेन स्टेटमध्ये गेलात ना, तर फॉरेन स्टेटमध्ये मुलगी जेव्हा सिझेरियनला बाळंतपणासाठी आत नेली जाते तेव्हा ओपीडीच्या आत जाण्या अगोदर जे इतर सॅम्पल्स म्हणजे खऱ्या अर्थानं रिपोर्ट पाहिले जातात, त्यामध्ये एक रिपोर्ट अनिवार्य आहे, जो असल्याशिवाय UK सारख्या स्टेटमध्ये बाळ जन्माला घालण्याची परवानगी नाही. त्याचं नाव आहे ग्रेट पॅरेंटिंग वर्क्स, म्हणजे आदर्श पालक तत्व. या विषय आपल्याकडे शिकण्याचा विषय नाही, कारण तो शिकवणारच विद्यापीठ म्हणजे आजी आजोबा आहेत. पण आज ते कुठेतरी कोपऱ्यात जाऊन पोहोचले, म्हणून घरातलं वातावरण बदलत चाललंय. कारण तुम्हाला आज आजी आजोबांच्या कष्टाचे खरबरीत हार आपल्या लेकराच्या गालावर चाललेल्या खऱ्या गेलेल्या आवडत नाही. त्याऐवजी तुम्ही गुलगुलीत रिमोट आणि गुलगुलीत मोबाईल लेकरांच्या हाती देऊ लागलाय. म्हणून तर लेकरं अधोगतीला जात आहेत, शोकांतिका आहे. म्हणून तर खऱ्या अर्थानं तुमचे गावाकडे असणारे आजी आजोबा सुद्धा आणि तुमची इथं असणारी लेकरं सुद्धा त्या फ्लॅटच्या 4 भिंतीच्या आत शनिवार रविवार आला की मात्र आपल्या मम्मीचा मॉडर्न मम्माचा हात हातात घेतायत आणि डोळ्यातले अश्रू साठवून त्या आईला सांगतायत, उद्या परवा सुट्टी आहे, पटकन येऊ जाऊन. अगं उद्या परवा सुट्टी आहे, पटकन येऊ जाऊन. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. त्यांच्या थरथरणाऱ्या काठीला बळ मिळतं बळ. अगं त्यांच्या थरथरणाऱ्या काठीला बळ मिळतं बळ. त्यांच्या अंधुक झालेल्या नजरेला आभाळ मिळतं बळ. अगं थोडा तिथं प्रकाश करू आपण शनिवार रविवार राहून. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. त्यांच्या खरभरीत झालेल्या हातानं निघतात म्हणती खाकर. अगं त्यांच्या खरभरीत झालेल्या हातानं निघतात म्हणती खाकर. पण त्याच हातांनी जगवलीत ना ग आजपर्यंत कितीतरी पाखर. काही तासांसाठी आपण पाखर व्हायला जाऊ. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं हीच आपली दिवाळी पुन्हा एकदा समज, जाणं आणि येणं. हीच आपली दिवाळी समज, जाणं आणि येणं. कारण सिमेंट मध्ये रुतून बसलंय ग आता त्या गावचं बेनं. असं कोणतंच झाड नसतं जे स्वतः मुळं टाकतं खाऊन. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं फोनवरती त्यांच्या खोकलण्याचा तुला आवाज येत नाही. फोनवरती त्यांच्या खोकलण्याचा तुला आवाज येत नाही. हॅलो हॅलो म्हणत अलगत फोन कट करते. मला बाबांसोबत बोलायला सुद्धा देत नाही. अगं डोळे त्यांचे असूसलेत ग माझ्यासाठी हिरवा चष्मा लावून. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळेन. अगं गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळेन. नक्कीच तेव्हा त्या आत्म्याला खरा मोक्ष मिळेल. चल ना ग त्या पंढरीला येऊ पवित्र होऊन. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. आजी आजोबांकडे घेऊन. त्या आजी आजोबा म्हणजे घराचे प्राण आहेत, ते जपा एवढी विनंती करतो. आपलं आयुष्य असं घडवा. एक दिवस हा देह जाणार आहे, पण कर्तृत्व असं असावं. तुका म्हणे एका मरणची सरे, उत्तमच उरे कीर्ती मागे. या न्यायाप्रमाणे जीवन घडवा एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. एकदा प्रेमानं भजन करूया. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई,
कुमार वर कुमार एकदा जोरदार काढून टाळ्या आमचे सगळे कार्यकर्त्यावर ताल आणि टाळ मशीसाठी झाल्या पाहिजेत. तर मोठ्या माणसांचा मोठेपणा किती मोठ्या उंचीचा असावा याचा आदर्श रूप तुमच्या रूपाने आज मला पाहायला मिळालं. कारण कमी वेळेत मला बोलायला अधिकचा वेळ मिळावा म्हणून प्रत्येक शब्दाला ज्यांच्या मुखामध्ये साखरेसारखं गोड प्रमाण होतं पण मला बोलायला वेळ मिळावं म्हणून त्याचं त्यांनी खडी साखरेत रूपांतर केलं. आपण सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत अर्पित करतो. कारण लक्षात घ्या महाराज जाताना एकच सांगेल एका तुका म्हणे एका मरणची सरे आपलं जीवन असं घडवा. एक दिवस हा देह जाणार आहे पण कर्तृत्वाचा गाथा मात्र आपल्या जीवनात अंगीकारा. गेल्यानंतरही आपल्या कर्माचा सुगंध मात्र अविरत राहणार आहे. छत्रपती शिवराय अनंतात विलीन झाले. 393 वर्षांचा काळ निघून गेला पण आजही शिवराय म्हटलं आम्ही नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. अरे काय काय ती शौर्य गाथा कतर इतिहासाच्या पानामुळांमध्ये जायचं म्हटलं तर वर्तमानात राहून कधी चालत नाही. त्यासाठी या नेरूळच्या मातीमधून पाहता पाहता रात्रीच्या 9:45च्या सुमाराला निघावं लागेल पुन्हा एकदा आम्हाला त्या इतिहासाची पानं प्रज्वलित करण्यासाठी त्या सह्याद्रीच्या काळाला लगाम घालण्यासाठी आणि पुन्हा एकदा भूतकाळाला वर्तमान काळात आणण्यासाठी. त्यासाठी समोर नजर टोकावी लागेल आणि त्याच वेळी दिसणारा तो अश्व त्या अश्वाला इतिहासामध्ये पुन्हा एकदा आता खऱ्या अर्थाने लगाम हातात घ्यावा लागेल आणि त्या सह्याद्रीच्या वाऱ्यासोबत आता पुन्हा एकदा स्पर्धा करावी लागेल. त्यासाठी समोर दिसेल तो अंधकार त्या अंधकाराच्या पलीकडे चिरंत सत्य पाहण्याचा प्रयत्न करावा लागेल. मग दिसेल ती चंद्रमा त्या चंद्रमेच्या पलीकडे चिरंत सत्याचा शोध घेण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने वेगाने निघण्याचा प्रयत्न केला. पाहता पाहता भावश्रेष्ठ कालखंड आमच्या नजरेसमोर आला. टाळविणीचा मृदुंग आमच्या डोळ्यासमोर तळून गेला. नवतत्वांचा गजर झाला. आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मिनमिनणारा दिवा मात्र आता इतिहासाची पाळांची चाहूल सांगू लागला. पण त्याच वेळी घोडकिंडी नजर पडली. रथाच्या गड्याचा अवदास पेटला आणि त्याच वेळी पाऊल पुढचं पडलं आणि इतिहासाची पानं मात्र पलटून गेली. कालखंड समोर आला. नजरेसमोर फार स्तब्ध झाला आणि एक काळ मात्र प्रज्वलित झाला. कोणता? इसवी सन 1600 आदिलशाहीचा स्तोम माजलं होतं. निजा मांडव डोक्यावर काढलं. पृथ्वीराज चव्हाणांच्या मृत्यूनंतर अलौदैन खलजी वेगानं महाराष्ट्राच्या दिशेने सरकत होता. चार यवन सत्ता महाराष्ट्राच्या पोलादी छातडावर सगळीकडे दुःखाचा हात सजीवत नाही तर जुदडांनीही आदिलशाही मान्य केली होती. रयत पाहता पाहता खंगली होती त्रासली होती. पण त्याच वेळी महाराष्ट्राच्या मातीमध्ये महासूर्य तळपला. मालूंच्या रूपाने सृष्टीला नवचैतन्य मिळालं आणि याच मालूंच्या पोटी जन्मलेल्या शहाजीराजांनी पुण्यावर भगवा फडकवला. पण आदिलशहानं पुण्याचे रंगोळे केले आणि दिवस गेलेल्या मासाहेब चिदाऊंना शिवनेरीच्या कुशीत ठेवून राजे नाईलाजानं आदिलशाहीच्या कुशीत गेले. पण महाराष्ट्र पुन्हा एकदा आदिलशाहीच्या काळोख्या अंधकारला गेला. या तणांचा कल्लोळ मासाहेबांच्या मणी दाटला. रयतेचे बळीराजाचे हाल पाहिले. मासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. मासाहेब मनोमन विचार करू लागले अरे रयतेला वाली कोणीच नाही. ही रयत खऱ्या अर्थाने जगणारच नाही. स्वातंत्र्याचा अग्निकुंभ भोगण्याची इच्छा या रयतेच्या ही मनात असेलच ना ती पूर्ण होणारच नाही का. अरे खंगलेला त्रासलेला हा समाज हा बळीराजा पोटाची बगवणार कशी. अरे स्त्री म्हणजे आमच्या देवरातील देवता. आमच्या आया बहिणीचा मान म्हणजे देवीच्याही वरचा. पण खऱ्या अर्थाने यवन यायचे आमच्या घरापर्यंत पोहोचायचे आणि घराच्या आतमध्ये आमच्या आया बहिणीच्या अब्रूची नंतर वेशीवर टाकायचे आणि बेलगाम घोडे घेऊन माघारी निघून जायचे. मासाहेबांनी चित्र पाहिलं. डोळ्यातील आसमानचा महापूर गाठला आणि शिवनेरीच्या कुशीत दडलेल्या शिवाई समोर मासाहेब नतमस्तक झाल्या आणि मुखातून बोलू म्हटलंय हे अंबिकर चंडिकाय वरदाने वरदान दे उर्मत्ताई सिंहासने चिरभाट पुत्र दे. आणि फाल्गुन महिना शिश ऋतू हस्त नक्षत्रावर पृथ्वीचे वैभव व्यक्त करणारे 8 ग्रहानुकूल असताना 19 फेब्रुवारी 1600 बाळ राजे जन्माला आले. शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती सर राजांचा अधिपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्ही नाही आम्हा कुणाची भीती. शिवबाचे मावळे आम्ही नाही आम्हा कुणाची भीती. आईची माई आईची काय आशीर्वाद पाठी आशीर्वाद पाठी. दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. जय शिवाजी आमचे जय भवानी जय शिवाजी आमचे जय भवानी जय शिवाजी
अरे सह्याद्रीचा वारा मात्र सकाळची वेळ होती आणि खऱ्या अर्थाने थंडी गुलाबी पडलेली. याच वातावरणामध्ये गडाचा दरवाजा उघडला आणि लक्ष्मीबाई बाहेर आल्या. विश्वासरावांकडे पाहिलं आणि उत्तरल्या, धनी या महाराष्ट्राचा महामुकुट जन्मला, स्वराज्याचा अग्निकुंड पेटला, जिजाऊंच्या पोटी बाळ राजा जन्मला. अरे आनंद झाला. पाहता पाहता सह्याद्री आनंदून गेली आणि मासाहेबांच्या मांडीवरती आता बाळ राजांच्या संस्कारांचा यज्ञ उभा ठाकला. मासाहेबांनी खऱ्या अर्थात ज्ञानेश्वरीचे ओवी तुकोबांचे अभंग रामायण महाभारताने बाळराजे समृद्ध होऊ लागले. राजांचं वय झालं 6 वर्ष आणि त्याच वेळी जुन्नर प्रांतावरती पाहता पाहता दुष्काळाचं सावट आलेलं ते पाहिलं. बळीराजाची अवस्था पाहिली आणि मासाहेबांका पाहत बाळराजे उत्तरले, मासाहेब हे लोक कोण? हा तर बळीराजा आहे. राजे बळीराजा राजा राजा असा असतो होय. आणि त्याच वेळी ती अवस्था पाहिली आणि 6 वर्षाचा बाळराजा आपल्या बोबड्या मुलांमध्ये हाताच्या मुठ्या उडत उतरला. मासाहेब मी बलबैन ते राज, मी खडबैन ते बळीराज, मी होईन तो राजा. आणि पाहता पाहता पेटलेला अग्निकुंड वयाच्या 13व्या वर्षी रोहिणेश्वरावर शपथ घेता झाला आणि खऱ्या अर्थात 14व्या वर्षी तोरणानं स्वराज्याचं तोरण बांधलं. पुढच्या 3 वर्ष तबलक माझ्या राजानं 32 केले, हस्तगत केले आणि मग मात्र आदिशाच्या पायाखालची वाळू सरकली आणि बडी बेगम समोर आली. कोण जाएगा, कोण जाएगा, कोण जाएगा? आणि उभा राहिला अकराळ विक्राळ देहाचा अफजल खान. हम जाएंगे बडी बेगम साहब. अरे अफजल खान निकाला. अरे हर झंडे का सपना लिया अफजल स्वाति में छत्रपति ने घुसा दिया था भगवान उसकी छाती पे. अफजल कोसळला आणि महाराष्ट्राच्या रौद्राला खिंडीत पकडायला. मग खऱ्या अर्थाला पुन्हा एकदा सिद्धी समोर आला. राजे पठारावर काहीच झाले. त्यावेळी प्रति शिवाजी म्हणून माझा शिवा अरे प्राणांची फिकीर न करता समोर गेला. तर दुसऱ्या बाजूला घोड खिंडीवर माझा बाजी अखंड लढत राहिला. अरे हात तुटलाय बाजी अखंड, पाय तुटलाय बाजी अखंड, शीर तुटलं तरी बाजी अखंड. शेवटी विशाळगडच्या तोफेने आवाज दिला, ए बाजी, ए बाजी, थांब राहिले का, थांब राहिले का? अरे तुझा धनी पोचलाय ना इथं. शेवटच्या उरेपुरे शब्द कान नसलेल्या कानावर पडले आणि मग माझा बाजी कोसळला. अरे खऱ्या अर्थानं माझा मुरारही कोसळला. आणि पाहता पाहता सिद्धीच मिर्जाचा डाव खऱ्या अर्थानं दोघांचा यशस्वी ठरला आणि मग मात्र पुरंदरचा तह झाला. पण त्याच खऱ्या अर्थानं स्वराज्य लावणीला बांधलं गेलं. म्हणून तर ताना आपल्या लेकराच्या रायबाचं लग्न मागे ठेवून कोठाण्यावरती उदयभानच्या समोर उभा ठाकला. शेर खान संपवला आणि उदय खान पुढे आला. ताना का पाहिलं, बेलदार विषयी पाहिली आणि उदय भाव उतरला. सच बता गाभे, सच बता गाभे, कौन है, कौन है तो? आणि ताना उतरला म्हणजे नाही ओळखलं भाई, नाही ओळखलं भाई. अरे म्या तो ज्याने कोकणा सूर्याची सूर्याला चचला ना, तो हाय म्या. मतलब ताराची माणूस राय तू. अरे भाई ओळखलं ना या वाघाला. ये आणि पुढचा वार झाला. एकीकडे उदय भाव कोसळला, दुसऱ्या बाजूला ताना कोसळला. पण कोसळतानाही मात्र या सह्याद्रीच्या गडकोटाच्या कोठाऱ्यावर अभेद्य भगवा फडकून गेला आणि एक एक मावळा स्वराज्याच्या अग्निकुंडात आपल्याला यज्ञात समर्पित करता गेला. म्हणून 393 वर्षानंतरही महाराष्ट्राचा प्रत्येक बुलंद गडकोट वीर शिवांच्या नावानं जय जयकार. शिवबा वीर शिवाजी, शिवबा वीर शिवाजी, सरशत्रूचा मान उडवून झेंडा भगवा फडकविला, झेंडा भगवा फडकविला. या शिवबाने, या देवाने, या शिवबाने वीर शिवाजी रे महाराष्ट्र घडविला. या शिवबाने वीर शिवाजी रे महाराष्ट्र घडविला. शिवाजीने वीर शिवाजीने महाराष्ट्र घडविला. या शिवाजीने वीर
कर्तृत्वाचा गाथा चार चौघांमध्येच नाही, इतिहासाच्या सह्याद्रीच्या गडकोटात वाहत राहिला. कर्तृत्वाचा झरा असा वाहिला की 393 वर्षानंतर सूर्य तळपत राहिला. नियोजित वेळी 4 चरणांचा भावार्थ पाहताना बोलण्याच्या उगा जर चुकीचा शब्द गेला असेल, मुलगा नात्याने मला क्षमा करा, मात्र योग्य वाटलं ते काळजात करून घ्या एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आदरणीय बाबा आपल्याही चरणावर या ठिकाणी नतमस्तक होतो. सर, खऱ्या अर्थानं आपले मनपूर्वक ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आदरणीय खऱ्या अर्थानं दादाही या ठिकाणी उपस्थित आहेत. वारकरी संप्रदायामध्ये एवढा कामाचा व्याप असतानाही आपण दिलेलं योगदान आणि करत असणारं योगदान हे शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. आपल्याही चरणावर या ठिकाणी दंडवत अर्पित करतो. आपण सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं छंद कीर्तनाचा बरोबर ना, कारण अत्यंत कमी वयामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर आध्यात्मिक विचारांचा गंध समाजापर्यंत पोहोचवणारी आमची खऱ्या अर्थानं ही सगळी सोशल मीडियाची टीम, त्याचप्रमाणे ज्ञानमंदिर युट्यूब चॅनल खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवर आध्यात्मिक विचारांचा वसा वारसा पोहोचवण्याचं काम करत असतो. आणि त्यातून आमचे आदरणीय चक्रधर महाराज पाचपुते आपल्या दोघांचे या ठिकाणी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आपण सर्वांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. बाबा आपलेही या ठिकाणी मनपूर्वक सर्वांचे ऋण व्यक्त करतो. अत्यंत गोडाशिदार आपली सिस्टम आहे. या ठिकाणी आपलेही मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आपण सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. 10:02 सुमार झालेला आहे, म्हणून माझ्या वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. हा बोलिलेले गोरे वेळी वाकोडे उत्तरे राहे उच्चारीला अधिकारणी बोला तुका म्हणे ज्ञानेश्वर ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.